गोतो पाटील सर असतील, प्राचार्य उज्ज्वला देहुरे, प्राचार्य भाऊसाहेब गमे, अनेक नावं आहे, जयप्रकाश लब्धे सर, अनेक लोक जॉईंट होत आहे. सर्वांची नावं या ऑनलाईन मोडमध्ये घेणं योग्य राहणार नाही. मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. फारसा वेळ न घेता मी महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा, इंग्लिश विभाग प्रमुख प्राध्यापक सौ काखंडके मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची पुढील सत्र सांभाळावी. माननीय काखंडके मॅडम. सर्व मान्यवरांना नमस्कार. प्रथम आदरणीय डॉक्टर मस्तू पाटील सरांना आपण आदरांजली वाहूया. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळते. आज अगदी दुधघर शर्करा योग आलेला आहे आणि आज या ऑनलाईन व्यासपीठावरती आपल्याला आदरणीय डॉक्टर मस्तू पाटील सरांच्या 2 कन्या उपस्थित झाल्या आहेत. एक कणेकर मॅडम आणि दुसऱ्या नीरजा मॅडम. या एक सरांची मानसकन्या आणि एक सरांची कन्या. पण या दोघींवरती सरांनी जसे उत्तम साहित्याचे संस्कार घडवले त्याचप्रमाणे आम्हा सर्व विद्यार्थ्यांवरती सुद्धा त्यांनी तसेच संस्कार घडवलेले आहेत. आज सरांचा दुसरा स्मृती दिन. प्रथम मी डॉक्टर प्रतिभा कणेकर मॅडम यांचा परिचय करून देते आहे. डॉक्टर प्रतिभा कणेकर पूर्वाश्रमीच्या प्रतिभा गुप्ते. शिक्षण महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव इथून BA ऑनर्स 1968 मध्ये, SSVP महाविद्यालय धुळे इथून MA 1970 मध्ये, पुणे विद्यापीठात मराठी विषयात प्रथम वर्गात सर्वप्रथम, सर्व पारितोषिकांची मानकरी, मुंबई विद्यापीठातून PhD 1987 मध्ये, विषय मराठीतील स्त्री आत्मचरित्रांचा चिकित्सक अभ्यास 1910 ते 1980 पर्यंत, सोनपंत दांडेकर महाविद्यालय पालघर येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. निवृत्त होऊन आता 12 वर्ष झाली आहेत, पण अजूनही लेखन क्षेत्रामध्ये त्या हिरिरीने कार्यरत दिसत आहेत. कथा, समीक्षा, व्यक्तिचित्रे व संशोधनात्मक लेखन त्यांनी केले आहे. ते सर्व प्रकाशित झाले आहे. अजून 4 पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवरती आहेत. आता मी कवयित्री नीरजाचा परिचय करून देत आहे. शिक्षण MA इंग्लिश, RA पोद्दार वाणिज्य महाविद्यालय माटुंगा येथे इंग्रजी विषयाचे अध्यापन केले. आता त्या निवृत्त झाल्या आहेत. 5 काव्यसंग्रह प्रकाशित, 4 कथासंग्रह प्रकाशित, 3 ललितलेख संग्रह प्रकाशित, 3 पुस्तकांचे संपादन केले आहे. अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाचा विशेष पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, भैरूरतन दमाणी पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, लोकमत साहित्य पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सध्या ते वेगवेगळ्या पदांवरती कार्यरत आहेत. त्यामध्ये साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या अध्यक्षा, ग्रंथालय प्रकाशन संस्थेच्या विश्वस्त व या वर्षापासून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य अशा अनेक मंडळांमध्ये त्या कार्यरत आहेत. अनेक साहित्य संमेलनांमध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कविता व कविता संग्रहांचा समावेश आहे. विविध भाषांमध्ये त्यांच्या कवितांचे अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. गेल्या 30-35 वर्षांपासून दूरदर्शन, आकाशवाणीवरील कार्यक्रमात त्या आपल्याला दिसतात. तसेच कवी संमेलन, परिसंवादात त्यांचा सहभाग आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो व अजूनही आहेच. अँकर म्हणून सुद्धा आकाशवाणीच्या गर्भात कवितेच्या 26 भागात काम केले आहे व अनेक नामवंत कवींच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. साहित्याचा वारसा अत्यंत उत्तम रीतीने त्या चालवित आहे, ही कौतुकाची बाब. आदरणीय प्रतिभा मॅडम व नीरजा मॅडम या दोघींना आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या साहित्यिक वाटचालीस. माननीय आजच्या प्रमुख व्याख्याता प्रतिभा कणेकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. माननीय प्रतिभा कणेकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज मनमाडचे प्राचार्य डॉक्टर जगदाळे, उपप्राचार्य अध्यापक डॉक्टर आंबेकर आणि महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्राध्यापिका कविता काखंडके आणि सरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी एकत्र आलेले सगळे सुहृदजन,
प्रथम मी आपल्याला सर्वांना नमस्कार करते. मला पाटील सरांच्या, अर्थातच आमच्या बाबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्यांच्या साहित्य विचाराबद्दल मी काही बोलावं यासाठी कविता मॅडमचा ज्या वेळेला फोन आला त्यावेळेला मी खूपच आनंदाने होकार दिला, कारण या संस्थेशी आणि मनमाड महाविद्यालयाशी सुद्धा माझं खूप जुनं नातं आहे. या संस्थेची तर मी माहेरवाशीणच आहे म्हणाल. आताच कविता मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे 68ला मी BA झाले, 64 ते 68 मी मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाची विद्यार्थिनी होते. आणि खरोखर ही संस्था जर 50-55 वर्षापूर्वी नसती तर आमच्यासारख्या अनेक मुलींना उच्च शिक्षण घ्यायला मिळालं नसतं. तर या संस्थेचे ते खरोखर उपकार आहेत की आम्ही उच्च शिक्षण घेऊ शकलो त्या काळामध्ये. मनमाड महाविद्यालयामध्ये मी माझी सुंदर आठवण आहे, मी 2 महिनेच फक्त शिकवलं तिथे. सरांच्याच इच्छेनुसार मी तिथे 2 महिने शिकवलं, पण म्हणजे पुढची जी माझी सगळी वाटचाल झालेली आहे अध्यापनाच्या क्षेत्रातली, त्याची पहिली पावलं आपल्या वास्तूमध्ये पडलेली आहेत याचा मला खूप आनंद होतो. आणि ती काय म्हणतात बोहणी, जशी आम्ही लहानपणी म्हणायचो की ती छान झाली तर पुढचं सगळंच छान होतं, तशी माझी नंतरची कारकीर्द खूप चांगली झाली. शैक्षणिक याचं श्रेय मी आपल्या महाविद्यालयाला देऊ इच्छिते. आणि बाबांशी संवाद साधायचा तर आता दुसरा मार्गच उरलेला नाहीये. त्यांच्या स्मृती जागवणं हाच आता त्यांच्याबरोबरच्या संवादाचा मार्ग उरलाय. त्यांची मानसकन्या म्हणून घेताना खूप अभिमान वाटतो. आणि आज बाबांना इथे 2 वर्ष झाली तरी मन भरून येत आहे. ह्या व्याख्यानमालेचा थीम ज्या वेळेला मला समजला तेव्हा मला खूपच आवडला तो, की नीतिमूल्य आणि जीवनमूल्य यांचं संवर्धन. आणि त्या संदर्भात मला बाबांच्या आठवणी जागवायला सांगितल्या किंवा बाबांच्या साहित्याबद्दल बोलायला सांगितलं. तेव्हा माझ्या मनात आलं की खरंच बाबांनी शिक्षक म्हणून जी काही नीतिमूल्य जपलेली होती, जी नंतर त्यांच्या जीवनमूल्यांमध्येच परावर्तित झालेली आहेत, ती सगळी मला या निमित्ताने निहाळायला मिळत आहे. नीतिमूल्य खरं म्हटलं तर 2 प्रकारची असतात, की एक परिवर्तनीय असतात जी धर्म, प्रदेश, काळ यांच्याशी निगडीत असतात, ती बदलत राहतात. पण काही शाश्वत नीतिमूल्य जी आंतरिक आहेत की ती तर अपरिवर्तनीयच असतात, शाश्वतच असतात. सत्य आहे, प्रेम आहे, निष्ठा आहे. आणि विशेषतः मी आता म्हटलं त्याप्रमाणे शिक्षक म्हणून जो पेशा स्वीकारलेला आहे त्याच्याबद्दलच्या ज्या निष्ठा आहेत किंवा त्याच्याविषयीची जी काही मूल्य आंतरिक सरांनी जपलेली होती, जी आम्ही अनुभवलेली आहेत आणि जी नंतर त्यांच्या लेखनामधून सुद्धा व्यक्त झालेली आहेत, त्याच्याविषयी मला काही बोलायला नक्कीच आवडेल. आणि त्यांनी कुठली ही जपलेली असतील आंतरिक मूल्य की जी त्यांच्या कृतीतून, त्यांच्या उक्तीतून, त्यांच्या समीक्षा लेखनातून ही सगळी व्यक्त झालेली आहेत. तर तिचा अगदी मी खूप सविस्तर नाही बोलू शकणार ह्या आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये, पण तरीही प्रयत्न करते. आज मी सरांची मानसकन्या, बाबांची मानसकन्या स्वतःला म्हणवत असले तरी सगळ्यात पहिली भेट अर्थात त्यांची माझी एक महाविद्यालयातले प्राध्यापक आणि एक विद्यार्थिनी अशीच झाली. अजूनही म्हणजे इतकी वर्ष झाली तरी मला तो पहिला दिवस आठवतो आहे. कॉलेजमध्ये पाऊल टाकलं, प्री डिग्री होती त्यावेळेला, आणि प्री डिग्रीच्या वर्गामध्ये आल्यानंतर आधी आपल्या सिनियर लोकांकडनं ऐकलेलं असतं अमुक सर असे आहेत, अमुक सर तसे आहेत. तर मसू पाटील सरांना MS पाटील म्हणायचे त्यावेळेला सरांना. MS पाटील म्हणून जे सर आहेत ना मराठीचे फार कडक आहेत असं त्यांच्याबद्दल ऐकलेलं होतं. आणि पहिला तास मराठीचा ज्या वेळेला झाला तेव्हा कॉलेजमध्ये मोठा जलाज ऑडिटोरियम आपण म्हणतो तसा एक हॉल होता मोठा तेवढा त्या ठिकाणी, पण चांगले 200-250 विद्यार्थी मावतील इतका मोठा होता. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स तिन्ही विषयांचे विद्यार्थी तिथे एकत्र बसलेले होते. कलकलाट होता वर्गामध्ये आणि एक साधारण 35चे गृहस्थ आतमध्ये शिरले. आल्या आल्या त्यांनी आपल्या पाठी दरवाजा लावून घेतला, कडी घातली, जी मागचा दरवाजा असतो तिथे सांगितलं दार बंद करा म्हणून. आणि मग सगळ्यांचं पहिल्या वर्षात स्वागत करून मी MS पाटील तुम्हाला मराठी शिकवणार आहे असं म्हणून त्यांनी जी
अस्खलितपणे बोलायला सुरुवात केली आणि संबंध तास संपेपर्यंत बघता बघता वर्गामध्ये टाचणी पडेल तरी आवाज येईल इतकी शांतता पसरली. आणि हे केवळ पहिल्या तासाचं होतं असं नाही, नंतरच्या सगळ्या वर्षभरामध्ये त्यांची ही शिस्त दिसली. कधी सर वर्गामध्ये उशिरा यायचे नाहीत, कधी वर्ग सोडून गेलेले नाहीत आणि वर्गामध्ये विषयाला अगदी धरून खूप वेळेला अनेक प्राध्यापकांचं असंही भाषण ऐकलेलं असतं की मला नेहमी ते बुद्धी का बालची आठवण येते. भरपूर सुंदर असतं, अगदी एवढं मोठं असतं, पण मिळालं काय तर इतकुशी साखर जशी त्याच्यामध्ये असते तसं ऐवज त्याच्यामध्ये इतकाच असतो. असं नाही, सरांचं असं नंतर जेव्हा आम्ही नोट्स काढायला लागलो तेव्हा वाटायचं की अगदी शब्द टिपून घ्यावा, वाक्य लिहून घ्यावं, इतकं ते जे बोलत असायचे त्यातनं आम्हाला मिळत गेलेलं आहे. नंतर हळूहळू परीक्षा जशा होत गेल्या, मॅगझिन्सची कामं होत गेली, तर सरांविषयी सुरुवातीला वाटणारी भीती कमी होत गेली, पण आदर मात्र अगदी कायम राहिलेला आहे. त्यांचं सगळं शिक्षक म्हणून जे त्यांचं वागणं होतं ते पूर्ण विद्यार्थी केंद्रित होतं. अगदी वेगळा त्याच्या विचारच त्यांच्या मनात नसावा असं मला अगदी वाटतंय. की ती मालेगाव सारख्या ठिकाणी आम्ही कधीतरी पुस्तकातनं वाचलेली किंवा नही वाचलेली अशी जी नावं होती अशा व्यक्ती त्यांनी मालेगावात त्या वेळेला आणलेल्या आहेत कॉलेजमध्ये. उदाहरण काही नावं मला जी सहज आठवतात त्यात म्हणजे नर पाठक, अरविंद मंगरुळकर, अनंत काणेकर, गोप्र प्रधान, सोपानदेव चौधरी, कुसुमाग्रज तर 2-3 वेळेला आलेले आहेत, राश्री जोग, आणि त्यांचे विचार कळत होते किती माहिती नाही पहिल्या वर्षाला, पण आपण काहीतरी खूप वेगळं ऐकतो आहोत. आताच मी म्हटलं तसं आमच्यासारख्या मुलींना महाविद्यालयात यायला नाही तर मिळालंही नसतं, तर अशा आम्हा मुलींच्या कानावर आणि सगळ्याच विद्यार्थ्यांच्या कानावर तेव्हा हे सगळे विचार पडत होते. या व्यक्तींना आपण पाहत होतो, त्यांच्याबद्दल जे कुतूहल निर्माण होत होतं त्यातून त्यांचं काही वाचावं ही एक मनामध्ये उत्सुकता निर्माण झालेली होती. त्यावेळेला कॉलेज जी लेक्चर्स अशी साधारण 10:30, 11:30 पर्यंत संपायची. पण मग नंतर आणखीन एक उपक्रम सरांनी सुरू केला की आपण 4 वाजता तुम्ही लोक येऊ शकता का कॉलेजला, आपण अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त काही वाचन करूयात का. आणि आम्हीही तयार झालो की त्याप्रमाणे आम्ही आठवड्यातनं काही मला वाटतं 2-3 वेळेला येत असू. पण ह्या वेळेला आम्हाला वेगळे सर बघायला मिळायचे की ते कविता वाचन करायचे त्यावेळेला त्यांच्या तोंडून, आणि नंतर सुद्धा प्रत्येक वेळेला ऐकलेल्या छोरी सारखी कविता, नाव छोरी हात पुढे आणि माझ्या हातावरती दुखऱ्या हातावरती पोड कैली. कोणाचा आवाज येतोय? मोहित, मला वाटतं ऍडमिनने सगळ्यांचे फक्त स्पीकरचा अनम्यूट करून बाकी सगळ्यांचे म्यूट करून टाकावेत, म्हणजे मग मध्ये मध्ये कोण लावणार नाही. हो मॅडम. सेटिंग कशी केली याच्यावर डिपेंड आहे त्यांनी. मॅडम तुम्ही आता अनम्यूट करावं लागेल तुम्हाला. बोलू? येस मॅडम. तर असं दुपारच्या वेळेला आम्ही जमायला लागलो आणि मग कविता वाचन ऐकायला लागलो. कितीतरी कविता तेव्हापासून ज्या मनामध्ये ठसल्या गेल्या त्या त्यांचं सौंदर्य त्या अनेक वेळेला वाचल्या तरी त्या पुन्हा आता जर वाचायला लागल्या ना तर बाबांचेच तोच आवाज कानात घुमत राहतो. त्यांनी ज्या पद्धतीने त्या वाचलेल्या होत्या त्या कितीतरी त्यांनी वाचलेल्या कादंबऱ्यांविषयी ते त्यावेळेला बोलायचे. मला थोडस असं आठवतंय की श्रीकांत कादंबरीने ते त्यावेळेला खूप भारावून गेलेले होते. श्रीकांतचा आम्हाला त्यांनी परिचय करून दिला शरद बाबूंच्या. श्रीना पेंडसेंच्या एल्गार बद्दल ते भरभरून बोलायचे, बनगरवाडी बद्दल बोलायचे की ही नावं आम्ही पहिल्यांदा ऐकत होतो. पण आणखीन एक विशेष असं झालं की त्यावेळेला नुकतीच कोसला प्रसिद्ध झाली होती.
63 ना. तर आणि ती जेव्हा कॉलेजमध्ये त्याची प्रत आली तेव्हा आम्ही दुपारच्या वेळेला त्याचं सामूहिक वाचन व्हायला लागलं. आणि ती वाचत असताना खरं सांगायचं तर आम्ही काही फार रिलेट करू शकत नव्हतो त्यावेळेला त्या कादंबरीशी, कारण कुठेतरी फडके खांडेकर हेच डोक्यात होते. पण काहीतरी खूप वेगळं काहीतरी आहे आणि त्याच्याबद्दल बाबा बोलत आहेत हे तेव्हा कळलं. आणि मग त्या कादंबरीचं काय म्हणूया मोठेपण थोडं उशिरा कळलं, पण त्याचा परिचय आम्हाला पहिल्या वर्षातच त्यांनी करून दिलेला होता. आपण विद्यार्थ्यांना काय काय देऊया आणि काय नको असं त्यांना व्हायचं. सर खंदार सर आणि वायपी कुलकर्णी आम्हाला मराठीला आणखीन होते सरांच्या बरोबर. तर त्यावेळेला मालेगावामध्ये गणपती उत्सवाच्या वेळेला खूप सुंदर सुंदर कार्यक्रम व्हायचे. विशेषतः शहरामध्ये गावामध्ये राजेबहादुरांचा वाडा म्हणून होता, तिथल्या गणपतीमध्ये 10 दिवस अगदी चंगळ असायची सांस्कृतिक कार्यक्रमांची. अभिजात संगीताचे कार्यक्रम असायचे, कथाकथनाचे असायचे, व्याख्यानं असायची आणि त्याची पत्रिका बहुतेक बाबांकडे यायची. मग अशा वेळेला पुन्हा मी मगाशी उल्लेख केला तसे हे तिघ सर, डोळे सर असायचे कधी कधी त्यांच्या बरोबर. आणि कॅम्प मधून आम्ही 7-8 मुलं, काही मुलं मुली आम्हाला एका ठिकाणी गोळा करून ज्यांना म्हणजे कॅम्प ते मामलेदार गल्ली माहिती आहे त्यांना लक्षात येईल की 3-3.5 किलोमीटर तरी मला वाटतं तो असावा अंदाजे. तर तिथपर्यंत आम्ही सगळे गप्पा करत साहित्याविषयी काहीतरी बोलत बोलत म्हणजे आमचं काम ऐकायचं असायचं आणि ते जायचो तिथे. ते कार्यक्रम रात्रीचे ते सगळे ऐकायचो. परत येतानाही चर्चा असायची आणि दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये जर चांगला कार्यक्रम आधी झालेला असेल एखादं व्याख्यान तर त्याच्याबद्दल बाबा पुन्हा बोलायचे. त्यातली जी मर्मस्थळ होती ती उकलून दाखवायचे. हे एक यातून आम्ही घडत चाललेलो होतो. म्हणजे पहिल्या 1-2 वर्षामध्येच असं लक्षात येतंय. आणखीन एक त्यांनी उपक्रम चालू केला तो म्हणजे मालेगावामध्ये एक साहित्य संघ स्थापन केला. मालेगावामधले जे साहित्यप्रेमी लोक होते ते आणि आम्ही विद्यार्थी, आम्ही खरं लिंबू टिंबूच असायचो, पण आम्ही आणखीन मग त्यावेळेला नवीन काय वाचलंय, नवीन वाचायला ते पुस्तकं सुचवायचे सुद्धा. एकीकडे ग्रंथालय सुद्धा खूपच संपन्न करत चाललेले होते ते. दरवेळेला मुंबईत गेले की नवीन पुस्तकं आणायचे आणि ग्रंथालयामध्ये, आणि ती आम्हाला मात्र मुक्त हस्तानी आम्हाला दिली जायची. वाचून आम्ही व्यवस्थित परत करू यावर कुठेतरी विश्वास आमच्यावर ठेवला जात होता. तर ती पुस्तकं काय वाचलेलं आहे त्याच्याबद्दल थोडक्यात आपली परीक्षणं लिहून आणायची आणि तुम्ही काहीतरी नवं लिहित राहा म्हणून सगळ्यांना लिहितं करणं, या 2 गोष्टी त्यावेळेला बाबा करत होते असं दिसतंय मला. आणि आम्ही सगळेच विद्यार्थी, मी, विजया बापट, नंतर विजया पंडितराव या मुलुंड कॉलेजला त्याही मराठीच्या प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या आहेत त्या, आताच्या स्वाती सामक म्हणजे आशा पालखेडकर, अशा आम्ही, मला आठवतंय की सरांच्या अवतीभोवती असायचोच नेहमी. अगदी व्यक्तिगत पातळीवर मला 1-2 आठवणी सांगायला आवडतील की गोव्याला मी माझ्या मामाकडे म्हणून गेले होते आणि तिथे आकाशवाणीवर एक कविता वाचनाचा माझा कार्यक्रम, बाबा बोरकर होते तिथे, त्यांना भेटूया म्हणून गेले आणि त्यांनी काय लिहितेस की नाही असे कौतुक करून आणि मग ये तुझ्या 2 कविता आपण वाचूया करून घेतलं आणि आल्यावर सांगितलं तर म्हणजे बाबांनाच एवढा आनंद झाला होता की अरे आपली छोटी कवयित्री, अरे आपली छोटी कवयित्री. म्हणजे कौतुक किती करावं. म्हणजे पुष्कळ वेळेला मी काय, रमेश काय, मला तर खूपदा असं वाटतं की जे ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे की देखा कामधेनू ऐसी माय सदैव जेया होय तो चंद्रूची परीला आहे खेळावया, तसे आम्हाला आमचे लाड त्यांनी केलेले आहेत असं अगदी दिसत आहे. ज्ञानेश्वरीचाच आता उल्लेख आला म्हणून आठवतंय की SYला असताना 5वा अध्याय ज्ञानेश्वरीचा होता आम्हाला आणि तो अध्याय ज्या दिवशी शिकवायला सुरुवात करणार बाबा त्याच दिवशी नेमका मला काहीतरी आजार आला आणि अपेंडिक्सचं ऑपरेशन माझं झालं. पूर्ण ज्ञानेश्वरी माझी बुडली, माझा तर जीव खालीवर होतच होता. पण हे समजल्यानंतर बाबांनी सांगितलं की अगं तू काही काळजी करू नकोस, तुम्ही
दुपारच्या येत जा आणि मी तुला शिकवीन. 8 दिवस मी आणखी विजया बापट आम्ही दोघी सायकलवरून सरांच्या घरी जायचो. ते आधी चहा करून द्यायचे, लांबून आलाय चहा सायकलवरून म्हणून, आणि 8 दिवस सलग त्यांनी समोर जणू काही वर्ग भरलेला आहे असं समजून ती ज्ञानेश्वरीचा अध्याय शिकवला. तर हे जी काही घेत राहिलं होतं ना त्यांच्याकडून, की विद्यार्थ्यांवर प्रेम किती करावं आणि कसं करावं हे खूपच काही निशब्द करणार आहे. सर शिक्षक म्हटल्यानंतर शिक्षकाची निष्ठा ज्ञानाशी आहेच आणि ज्ञानार्जन सतत केलं पाहिजे, स्वतःला अद्यावत ठेवलं पाहिजे. हे एक त्यांच्या कृतीतून त्यांनी सतत दाखवून दिलं. खरं म्हणजे मी म्हटलं तसं 1964 साली महाविद्यालयात आम्ही आलो म्हणजे आमच्या अभ्यासक्रमामध्ये 1960 पूर्वी सगळं साहित्य होतं आणि नुकतंच कुठे 1960च्या नंतर मराठी साहित्यामध्ये जरा वेगळेपण यायला लागलेलं होतं. म्हणजे जरा काय पुष्कळच वेगळेपण यायला लागलेलं होतं. नवीन शिकलेली पिढी ग्रामीण दलित लिहायला लागलेली होती. त्यांचे जीवन संदर्भ वेगळे होते, त्यांचे जीवनानुभव वेगळे होते आणि प्रस्थापित समाज व्यवस्थेपुढे आणि साहित्यापुढे सुद्धा ते प्रश्नचिन्ह निर्माण करायला लागलेले होते. हे जे सगळं काही घडत होतं हे आमच्या अभ्यासक्रमामध्ये कुठे तोपर्यंत उतरलेलं नव्हतं. पण जे सर वाचायचे ते आम्हाला ते पुष्कळ वेळेला शिकवताना त्यांचे उल्लेख करायचे आणि त्याच्याविषयी आम्हाला जागरूक करून देत राहिलेले होते. समीक्षेच्या बाबतीत बोलायचं तर त्यावेळेला गंगाधर गाडगीळ, बाल कुलकर्णी, द ग गोडसे, माधव आचवल, डी के बेडेकर यांचे उल्लेख तर शिकवताना यायचेच अपरिहार्यपणे, पण त्यांच्या बरोबर ते आम्हाला पाश्चात्य समीक्षकांच्या बद्दल सुद्धा एक कुतूहल आमच्या मनात जागा करत असायचे. आय रिचर्ड्स, रेने वेलेक किंवा हर्बर्ट रीड, सी.डे. लेविस यांचे उद्धृत असायची, त्यांचे स्पष्टीकरण करायचे आणि तुम्ही हळूहळू इंग्रजी समीक्षा वाचायला लागा, त्याशिवाय पर्याय नाहीये हेही आम्हाला त्यांनी सांगायचे. त्यामुळे त्यांचं व्याख्यान एकेरी असं कधीच झालेलं नाहीये आणि ही त्यांची ज्ञानसाधना म्हणजे केवळ शिकवण्यापुरतं वाचन हे त्यांचं कधीच नव्हतं, अखंड चालू होती. अगदी आतापर्यंत सुद्धा नवीन तेही वाचायचे आणि कधी फोन झाला तर तू अमुक वाचलंस का ग असं म्हणून विचारायचे. त्यामुळे बाबांचा फोन आला की मनात थोडीशी धडकी भरायची की नवीन आपण काय वाचलंय आणि ते आपल्याला सांगता आलं पाहिजे म्हणून. विद्यार्थी शिक्षकांचं एक घट्ट नातं आणि ते केवळ तेवढंच राहिलं असं नाही, कौटुंबिक पातळीवर सुद्धा जे झालं त्याचं जितकं श्रेय बाबांना आहे तेवढंच आईंना पण आहे. आणि आम्ही त्यावेळेला आम्ही आईंना वहिनी म्हणत असू, कदाचित वाय.पी. कुलकर्णी आणि खंडार सर वहिनी म्हणायचे म्हणून आम्ही वहिनी म्हणायला लागलो होतो की काय माहिती नाही, पण म्हणजे आम्ही त्यांच्या मानसकन्या मला वाटतं आम्ही अशा तिथूनच व्हायला लागलो. आणखीन मग घरी जायचं, हक्कानी राहायचं, म्हणजे किती तेव्हा म्हणजे कौटुंबिक स्नेह आणि जिव्हाळा किती असावा. मला असं आठवते की एक नाटक म्हणजे तेव्हा महाविद्यालयाचं नाटक हे एक मोठा उत्सव असायचा की सबंध मालेगाव लोटायचं ते बघायला आणि ते नाटक बाहेरला म्हणून मुंबईमध्ये त्याचे प्रयोग होत आहेत. मला वाटते दिवा जळू दे सारी रात करायचं ठरलं होतं आणि म्हणून आम्ही मुंबईला गेलो. वाय.पी. कुलकर्णी सर आम्हाला घेऊन मुंबईला गेले आणि तेव्हा कुठे फोन नव्हते, काही नव्हतं. आम्ही अगदी अचानक आम्ही नाटकात भाग घेणारे जे 5-6-7 जण होतो ते जाऊन धडकलोच की घाटकोपरच्या घरी आणि बाबा नेमके त्यावेळेला आई आणि बाबा गेले होते. लेकुरे उदंड झाली बघायला आणि त्यांनी मग तिथून आल्यावर ह्या नाटकाबद्दल बोल आवाज येत नाही. बहुतेक नेटचा काहीतरी प्रॉब्लेम आलेला दिसतोय. हा येतोय आता. येतोय ना. हो.
तर असे ह्या गुरुकुलामध्ये आम्ही सगळे सामावलं जायला लागलेलो आहे. प्रत्येकामधले गुण हेरायचे आणि त्याला प्रोत्साहन द्यायचं, असं तर त्यांनी केलंच. आणि असं करता करताना रमेशची कल्पना अनुष्टुपची ती तर आपल्या सर्वांना परिचित आहे की तिचं लालन पालन बाबांनी कसं केलं ते. आणि हे करत असताना पुण्या मुंबईकडचं साहित्याचं जे केंद्र होतं ते त्यांनी मालेगाव मनमाडकडे ओढून आणलं. हे एक सांस्कृतिक क्षेत्रामधली खूप मोठी घटना आहे असं मला वाटतं. आणि मनमाड जसं रेल्वेचं जंक्शन आहे तर तसं खरं सांगायचं तर वेगवेगळ्या साहित्य विचारांचंही एक जंक्शन त्यांनी मनमाडला निर्माण केलेलं आहे. की गंगाधर पाटलांच्याकडनं म्हणजे त्यांच्याबरोबर सरांचा तर खूप जवळ परिचय होता. सर नेहमी म्हणताना उल्लेख असा करायचे की ते माझे गाईड, फिलॉसॉफर आणि फ्रेंड असे आहेत म्हणून. पण त्या दोघांमधला जो संवाद होता त्यातून नवनवे ज्ञानव्यूह समीक्षेच्या क्षेत्रामधले त्या दोघांनी अनुष्टुपच्या माध्यमामधून त्यावेळेला संबंध महाराष्ट्रातल्या मराठीच्या आणि म्हणजे साहित्याच्याच अभ्यासकांना परिचित करून दिलेले आहेत. संरचनावाद असेल, घटित अर्थशास्त्र आहे, आदिबंध आहे किंवा भाषिक अंगाने मार्क्सवादी विचार आहे, या सगळ्याचा परिचय त्यांनी मराठीच्या अभ्यासकाला त्यावेळेला करून दिलेला आहे. स्त्रीवादाचा थोडासा नंतर म्हणजे 1970 नंतर स्त्रिया लिहायला लागल्या आणि 1975 नंतर स्त्रीवाद साहित्य समीक्षेमध्ये आला. परवा मला कविता मॅडम म्हणाल्या की बाबांनी काही स्त्रीवादावर लिहिलंय का किंवा स्त्रियांच्या बद्दलचा लेख. तर तसं जरी नसेल तरी त्यांचा त्याच्याकडे लक्ष होतं आणि ते वाचत होते, चर्चा करत होते. मला असं वाटतंय की ज्या वेळेला टोरिन मोईचा एक लेख त्यांनी क्रिटिकल एन्क्वायरी मध्ये रमेशनी काढलेला त्या ह्याच्यामध्ये त्यांनी घेतलेला लिहिलेला आहे, अनुवाद केलेला आहे त्याचा. तसंच एकदा त्यांचा तृष्णेचा सिद्धांत ज्या वेळेला ते मांडत होते तेव्हा एकदा बोलताना म्हणजे मी त्यांना म्हटलं की शेवटी पुन्हा हा सगळा पुरुष केंद्रीय आहे असं नाही का बाबा वाटत तुम्हाला. म्हणजे तेवढा धीटपणा आला होता तेव्हा. तर ते म्हणाले की असं नाही अगं वगैरे. पण मग नंतर त्यांना काय वाटलं मला माहिती, त्यांचा एक लेख मला असा आठवतोय आलेला की तृष्णेची स्त्री केंद्रीयता. तर हाही विचार त्यांचा चालू होता त्यावेळेला, करत होते. नीरूला आठवत असेल की तिला आणि मला त्यांनी 1996-97 ला केव्हा तरी अनुष्टुपचा एक अंक आम्हाला दोघींना त्यांनी तुम्ही स्त्रीवादावरचा अंक काढा म्हणून स्वातंत्र्य दिलं होतं. आणि तेव्हा आम्ही आमच्या परीने जसा जमला तसा तो एक स्त्रीवादावरचा अंक काढलेला होता. म्हणजे थोडं मी पुढे आले पण म्हणजे मला सांगायचं आहे की असे सगळ्या नव्या समीक्षा व्यूहांकडे त्यांचं लक्ष होतं आणि ते आम्हालाही ते सगळे परिचित करून देत होते. त्यांच्या समीक्षेचा आणि समीक्षेच्या मागच्या संबंध त्यांच्या साहित्य विचाराच्याकडे जेव्हा मी वळते तेव्हा तो मला आज आणि आपला जो हा लक्ष विषय आपण म्हणालात की नीतिमूल्य आणि जीवनमूल्य यांचं संवर्धन, तर समीक्षेच्या मागच्या साहित्य विचाराकडे बाबांच्या जर वळलं ना तर मला असं वाटतं की त्या सगळ्याच्या मागे त्यांच्या नीती मूल्यांविषयीच्या, त्यांच्या जीवन मूल्यांविषयीच्या किंवा त्यांच्या सौंदर्य मूल्यांविषयीच्या ज्या काही धारणा आहेत त्या सगळ्या धारणेमधूनच त्यांचं समीक्षा लेखन झालेलं आहे. म्हणजे कुठली एखादी साहित्यकृती घ्या आणि तिचं अर्थांकन त्या वेळेलाच्या काही इम्प्रेशनिस्ट पद्धतीने करा, विश्लेषण करा किंवा त्यातनं असणाऱ्या काही निकष तसे त्यांनी केलेच सुद्धा की त्या साहित्यकृतीमधून कुठले निकष मिळतायत मूल्यांकनाचे ते अधोरेखित केलेही आहेत. पण तरीही सौंदर्य मूल्यांविषयीच्या सुद्धा काही त्यांच्या कल्पना आहेत आणि त्या सगळ्यांच्या आधारेच त्यांचं समीक्षा लेखन झालेलं आहे असं आहे. आणि ते जेव्हा जेव्हा त्यांचं हे सगळं मनामध्ये चिंतन चालू असायचं, मंथन चालू असायचं, तेव्हा अनेक वेळेला मधला एक काळ असा आला की खरं म्हणजे मी ह्या सगळ्याच्या खूप बाहेर गेले होते. तरी ते एक तर मला जोडून घेण्याचा प्रयत्न सतत करत होते आणि ते बोलत राहायचे. मनामध्ये माझ्या न्यूनगंड यायला लागला होता
अशा वेळेला ते सांगत राहायचे आणि म्हणायचे की तुझ्या मनात काही शंका असतील तर विचार, हे तुला मी बोलतोय हे लक्षात येतंय ना, हे कळतंय ना. इंटरनेटच्या कनेक्ट हा पुन्हा जॉईन झाले. हॅलो. हो मॅडम बोला. मॅडम आवाज येतोय आम्हाला तुमचा. तर मी कदाचित मी निमित्त असेल आणि माझ्याशी बोलता बोलताना तेच त्यांचे विचार अधिक स्पष्ट करून घेत असतील असंही मला वाटतं. त्यांचे म्हणजे मधल्या ज्या काळामध्ये माझं थांबले होते मी, म्हणजे बाबांचे शब्द की तुझी वाढ थांबली आहे, तू जरा पुन्हा लिहायला लागलं पाहिजेस असं म्हणताना. आणि त्यावेळेला बाबांची आदिबंधात्मक समीक्षा खूप वेगात चालू होती. म्हणजे ते एक मधला काळ असा आला की त्या आदिबंधात्मक समीक्षेने असे भारावले गेलेलेच होते. म्हणजे अगदी ज्ञानेश्वर तुकारामांच्या पासून तर वसंत आबाजी डहाक्यांपर्यंतची आधुनिक कवितेपर्यंत ज्या त्यांना आदिबंधात्मक साहित्यकृती दिसत होत्या त्याचं ते त्या दृष्टिकोनातनं विश्लेषण करत राहिलेले होते. तर एकदा माझ्या मनात आलं की का बरं एवढी त्यांना आदिबंधात्मक समीक्षा आवडली असावी. तर एक तर कारण अगदी उघड आहे की बाबांची साहित्य समीक्षेमागची जी भूमिका आहे ती आशयनिष्ठ रूपवादी अशी आहे की आशय रूपाशिवाय नसतो आणि रूप आशयाशिवाय नसतं. तर या दोन्हीचा एकत्रित विचार करताना ही समीक्षा पद्धत संहितेवर लक्ष केंद्रित करायला लावणारी आहे. आणि म्हणून सुद्धा त्यांना ती, कारण त्यातल्या मिथक, त्यातल्या प्रतिमा ह्या सगळ्याच्या आधारे कवी मनाचा तळ गाठण्याचा प्रयत्न ही समीक्षा पद्धत करते. आणि त्या दृष्टीने तर त्यांना ती आवडलेली असेलच. पण दुसरं एक हे सुद्धा महत्वाचं कारण वाटतं आहे की मानवी अस्तित्वाच्या ह्या ज्या काळोख्या गूढ तर्कातीत असं जे एक अंग आहे त्याचा आविष्कार या ज्या साहित्यकृतींमधनं होत असतो. त्या साहित्यकृतींमधला हा भाग त्यांच्या त्यात योजल्या गेलेल्या मिथकांच्या, त्यात योजल्या गेलेल्या प्रतिमांच्या आधारे प्रकाशामध्ये आणायचा. कारण त्यांच्या आधारेच ही कवी आपल्या संज्ञा क्षेत्राचा विकास करत असतो आणि नवा प्रकाश शोधत असतो. तेव्हा ह्या कलाकृतींच्या आधारे मानव जातीचं असंतुलित जीवन संतुलित होईल किंवा होतं असा एक विचार ते पुन्हा पुन्हा मांडत राहिलेले होते. तर कदाचित त्याच्यामुळे की संस्कृतीच्या विनाशाच्या काळामध्ये ह्या साहित्यकृती ह्या मार्ग दाखवणाऱ्या ठरतात. म्हणून अशा आदिबंधात्मक साहित्यकृतींकडे त्यांचं लक्ष अधिक केलेलं होतं की काय कोण जाणे. किंबहुना सगळ्याच ठिकाणी जेव्हा ते विश्लेषण करतात साहित्यकृतींचं तर तेव्हा असं दिसतंय की माणसाचं उन्नयन करणं, संस्कृतीला विनाशापासून वाचवणं किंवा स्व आणि स्वेतर संबंधामध्ये कवी कसे नवीन संबंधित्व निर्माण करतो आहे त्याचा शोध घेणं आणि ते करताना माणसाचं असण्याकडून होण्यामध्ये रूपांतर होणं, म्हणजे हे जे एक परिवर्तन आहे तर त्याच्याकडे लक्ष वेधणं आपल्या वाचकांचं, रसिकांचं, अभ्यासकांचं, यासाठी ते सतत समीक्षा करत राहिले आहे. किंवा त्यांचा जो फारच महत्वाचा सिद्धांत आहे तृष्णांचा सिद्धांत, तेव्हा मानवी तृष्णांचं व्यवस्थापन कसं केलं जात आहे ह्याचा शोध ते घेत राहिले. कवी आणि रसिकाला अस्तित्व प्रत्यय कसा घेता येतो आहे साहित्यकृतीतून ह्याच्याबद्दल ते बोलत राहिले. तर ही जी काही मूल्य आहेत ती त्यांच्या साहित्य विचारामधून मांडली गेलेली आहेत. त्याच्यासाठी त्यांनी साहित्यकृती सुद्धा कुठल्या निवडल्या असं जेव्हा माझ्या मनात येतं तेव्हा असं लक्षात येतं की अगदी म्हणजे ज्ञानेश्वरांनी म्हणजे भांबावलेल्या अर्जुनाला त्याचं श्रेयस आणि प्रेयस
ह्यातनं जेव्हा मार्ग दिसत नव्हता तेव्हा मार्ग काढायला मदत केलेली आहे. हे ज्ञानेश्वर एक बाबांना अगदी त्यांनी प्रबंध लेखन केलं तेव्हापासून तर आता ज्ञानेश्वरांचा म्हणजे तृष्णा विचार किंवा त्यातलं काव्य सौंदर्य हे ते कायम म्हणजे त्यांना ज्ञानेश्वरी खुणावत राहिलेली होती. तुकारामांवरचा सरांचा फार सुंदर जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये तुकारामांच्या अभंगामधून सुद्धा काय दिसतं हे तर एक उन्नयनाचा प्रवास आहे. मग त्यातून सामर्थ्य प्राप्त करून घेणं आहे आणि मग जे सामान्य लोकमानस आहे त्यांना रुचेल अशा पद्धतीने अध्यात्माची रीत घडवणं आहे. तर हे जे तुकारामांच्या अभंगातून दिसतं आहे तो त्यांचा जो सगळा अनुभव रूप त्यांची आहेत ती मांडणं हे बाबांनी एक केलं. तेव्हा म्हणजे माझा मुद्दा असा होता की ते कुठल्या साहित्य कृती निवडतात तर ज्याच्यामधून त्यांना कवी आणि कवीचं घडणं आणि त्यातून रसिकाला घडवणं कसं चाललेलं आहे हे लक्षात आणून द्यायचं असतं. अशाच किंवा केशवसूत पुढे आपण आलो तर केशवसूत, मर्ढेकर, चित्रे, पठारे यांच्यापर्यंत जर आलो तर या सगळ्या साहित्य कृती अशा आहेत की मानवी जीवनामधल्या अभावांचं आणि तृष्णांचं व्यवस्थापन करायला बघणारे आहेत किंवा मानवी अस्तित्वात शोधणारे आहेत आणि त्यांच्याकडे ते लक्ष वेधू इच्छित आहेत. सध्याच्या तर म्हणजे जिथे सगळीकडे आता स्वतः छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा माणूस अस्तित्वाचा प्रत्यय घेत असतो, पण आता जे सगळं एक रेडीमेड जग जीवन व्हायला लागलेलं आहे, सगळ्या गोष्टी बाहेरून आणणं करणं आणि ह्याच्यामध्ये जेव्हा माणसाला छोट्या गोष्टींमधलाही अस्तित्वाचा प्रत्यय घेणं आता अशक्य झालेलं आहे, अशा वेळेला त्यांचं म्हणणं असं आहे की साहित्यकृती ह्याच माणसाला अस्तित्वाचा प्रत्यय देऊ शकते. आणि म्हणून माणूस का लिहितो आणि का वाचतो तर लिखाणामधून अस्तित्वाचा प्रत्यय कवीला येणं आणि त्या वाचनामधून वाचकाला येणं, म्हणून हे एक मूल्य ते साहित्याच्या मूल्यांकनासाठी निकष म्हणून देताना दिसत आहेत. किंवा संकर दृष्टीचा त्यांनी ज्या वेळेला विचार मांडला तेव्हाही मला आठवते की फोनवर ते खूप वेळेला सांगत राहायचे. तेव्हा दूर होते मी आणि फोनवर बोलताना ते म्हणायचे की ते अमुक तुला आठवतंय का ग की हे असं वर्गामध्ये मी बोलायचो तेव्हा त्याचा अर्थ मला असा वाटायचा, आता मला तो असा वाटतो आहे, असं म्हणत म्हणत ते मी मगाशी म्हटलं तसं स्वतःलाच कदाचित अधिक स्पष्ट करून घेत असतील. आणि त्यावेळेला त्यांना एक तो हा संकर दृष्टीचा खूप सुंदर विचार स्फुरलेला आहे की त्यांना असं वाटलंय की वळणावरचे जे सगळे कवी मराठीतले आहेत त्यांच्याकडे दोन काय म्हणूयात दोन दृष्टीचा संकर झालेला आहे. ज्ञानेश्वरांमध्ये अभिजातवाद आहे आणि सौंदर्यवाद आहे, तुकारामांमध्ये वास्तववाद आहे आणि रोमॅन्टिसिझम आहे, केशवसुतांमध्ये पण रोमॅन्टिसिझम आहे, पण त्यांनी त्याच्यामध्ये पुन्हा ते बारकाव्याने सांगतात की जो आपल्याकडचा जो भारतीय विचारामधून आलेला सौंदर्यवाद आहे तो नाहीये केशवसुतांमध्ये. केशवसुतांवर जो रोमॅन्टिसिझमचा प्रभाव आहे तो पाश्चात्य आहे आणि वास्तववाद आहे. तर मर्ढेकरांकडे आल्यानंतर अस्तित्ववाद आहे आणि वास्तववाद आहे. तर इथे म्हणजे जीवनाकडे बघण्याची एक पारंपरिक दृष्टी तर ह्या कवींकडे असते, पण ती त्यांना असं लक्षात येते की आपल्याला विकासासाठी मदत करत नाहीये. समाजधारणेसाठी म्हणजे ही समाजधारणा म्हणजे कवितेमधून व्यक्त होऊ पाहणारी अर्थातच त्याच्यासाठी ती पुरेशी नाहीये आणि त्याच्यासाठी मग त्यांच्या आंतरिक उर्मिनी एक दुसरी दृष्टीचा स्वीकार केला जातो किंवा एखादी दृष्टी अधिक प्रभावी होते आणि दोन दृष्टी जेव्हा एकत्र होतात तर त्या एकत्र होऊन त्या काय करतात तर त्या नवा मूल्यभाव जन्माला घालतात, नवा मूल्यभाव त्या निर्माण करतात आणि स्वात्मरूप आणि आपलं स्वेतर विश्व यांच्यामध्ये पुन्हा नवीन संबंधित्व ते शोधायला जातात. तर हाही विचार पुन्हा पहा म्हणजे खूप वेळेला असं वाटतं की सांस्कृतिक अभ्यासाच्या साहित्याच्या सांस्कृतिक अभ्यासाच्या दिशा बाबा त्यांच्या साहित्य विचारामधून सारखे सुचवत आहेत आणि त्या दिशेने अधिक अभ्यास केला पाहिजे हेही सांगतायत, सुचवतच राहिलेले आहेत.
तृष्णा सिद्धांत हा तर पुन्हा त्यांनी त्यासाठी उपनिषदांच्या पासूनचं वाचन सगळं केलेलं आहे. आणि साहित्य निर्मिती म्हणजे ह्या तृष्णांचा एक आभासी पाठलाग आहे आणि तो करताना कलासृष्टी निर्माण होते. आणि ही कलासृष्टी म्हणजे तो आभासी पाठलाग करताना व्यंजनांच्या रूपामध्ये, व्यंजक रूपामध्ये त्या व्यक्त होतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि रसिकाच्याही तृष्णा असतातच अनेक, तो त्या तृष्णा घेऊन त्या साहित्य कृतीकडे वळतो. तेव्हा कला निर्मितीच्या वेळेला अभिव्यक्त झालेल्या कवीच्या तृष्णा आणि त्यांच्याशी संवाद साधत आलेल्या रसिकाच्या तृष्णा ह्याच्यामधून कलावस्तू निर्माण होते असं ते म्हणतात. त्यावेळेला ते हा जो तृष्णा व्यंजकतेचा सिद्धांत आहे तो एकीकडे कवीच्या अंगाने मांडतात, रसिकाच्या अंगाने मांडतात आणि साहित्याचं एक प्रयोजन म्हणून सुद्धा तो त्यालाही कवेत घेतात असं दिसत आहे आणि रसास्वादाशी तो निगडीत करत आहे. तेव्हा ह्या सगळ्याच्याकडे बघताना मला असं वाटतं की बाबांच्या समीक्षेने किंवा साहित्य विचारांनी नेमकं काय केलं, तर म्हणजे काय वेगळं वळण काय दिलं आहे मराठी समीक्षेला. तर एक असं वाटतंय की 1960च्या आसपास पर्यंत कसा मर्ढेकरांच्या रूपवादाचा लय तत्वाचा प्रभाव मराठी समीक्षेवर होता. पण मग अशी उल्लेख केला तसा 60 नंतर जेव्हा वेगवेगळे नवे जीवनानुभव यायला लागले साहित्यामध्ये, त्यावेळेला तो ध्रुव लौकिकतावादाकडे झुकायला लागला आणि त्यावेळेला साहित्यकृतीमधून म्हणजे सामाजिक बांधिलकीचा विचार जास्त पुढे यायला लागला. त्याच्या आधी आपल्याकडे कलेसाठी कला की जीवनासाठी कला अशासारखे वाद झालेलेच होते. पण म्हणून मग त्यातूनच एक असंही घडलं होतं पहा त्यावेळेला की दलित चळवळीची कविता आणि तिने मागणी केलेलं दलित साहित्याचं ह्याच्याविषयी एक मंथन सुरू झालेलं होतं. तर त्यावेळेला बाबांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका सुद्धा त्यांनी मानलेल्या जीवन मूल्याशी मला सामाजिक चिन्ह व्यवस्थेचं ती वाङ्मयीन चिन्ह व्यवस्थेमध्ये रूपांतर करते की नाही हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून आपली मांडणी ते ह्याच अंगाने करत राहिलेले आहेत की पण ही करताना आणखीन एक महत्वाचं असं की ही करताना ते खंडन मंडन अशी भूमिका कधी घेत नाहीत की म्हणजे हे नाकारणं आणि हे स्वीकारणं, एक आपली रेख त्याच्यावर मोठी स्वतंत्रपणे काढतात. ह्याचा अर्थ त्यांनी आधीच बघितलेलं नसतं असं नाही, ते पाहिलेलंही असतं. पण कुणावर वैयक्तिक टीका नसते, आकस नसतो. पण जे शुद्ध वाङ्मयीन भूमिका घ्यायची आणि त्याचा साधक बाधक विचार करून सौम्यपणे पण अतिशय ठामपणे ती मांडायची, ही त्यांची जी समीक्षेची पद्धत आहे त्या समीक्षेच्या पद्धती मागे सुद्धा त्यांचा म्हणून एक विचार आहे हेही दिसतंय. तर हे वृत्तीतलं सौजन्य जरी असलं तरीही मी म्हटलं तसं ठामपणा तर इतका असतो की ती विधानं जरी म्हणजे नुसती मधली वाचली तरी असं लक्षात येतं की केवळ कळकळ, केवळ सहानुभूती, केवळ कर्तव्य भावना ह्या गोष्टी सामाजिक जाणीवेच्या कवितेला जन्म द्यायला पुरेशा नसतात. म्हणजे स्पष्टता पण इतकी आहे त्या सगळ्या विषयांच्या बाबतीतली. आणि म्हणून काव्यातले जे निकष आहेत ते निकष ह्या सगळ्या कवितेला लावलेच पाहिजेत हा त्यांचा आग्रह अनाठी राहत नाही. की व्यंजकता, रूपकात्मकता, अनेक पदरीपणा याच्या बाबतीत सुद्धा ते आग्रह धरतात. आणखीन एक विचार त्यांचा हा एक जसा रूपवादाच्या अंगानेच कवितेचा अभ्यास, रूपाच्या अंगानेच आशयाचा अभ्यास झाला पाहिजे हा म्हणणारा जसा आहे तसा आणखीन एक म्हणजे देशीवादाच्या बद्दल ते जेव्हा बोलत राहिले त्यावेळेला पण असं लक्षात येतं की एकदा ते बोलताना मला म्हणायला लागले की अगं काहींना आपल्याला आपली रसचर्चा अडगळीची वाटली होती, एक काळ असा होता तेव्हा. काहींना आता पाश्चात्य निकष नको वाटत आहेत. पण हे सगळे तात्पुरत्या गोष्टी आहेत. खरं म्हणजे
साहित्याच्या अभ्यासकांनी एक तर त्याची ज्ञानक्षमता तर वाढवली पाहिजेच, पण जीवनाचा समग्रतेने अभ्यास केला पाहिजे. तो केला की ह्या अशा छोट्या छोट्या काय भिंती पडून जातात. असं कसं काय होईल की म्हणजे आपल्याकडचे जे भारतीय सौंदर्याचे निकष आहेत साहित्याच्या, तर ते कसे त्याचा ऍप्लिकेशन करायचं, कसं त्याचं उपयोजन करायचं, याच्यासाठी एक बौद्धिक आळस झटकला पाहिजे. आमच्याकडे तो खूप आहे की तो आम्ही झटकत नाही, आणि म्हणून म्हणाले की मग ते सगळं मग नकोच, मग ते अडगळीत टाकलं जातं. पण खरं सांगायचं तर आपलं भारतीय साहित्यशास्त्रामधल्या कित्येक ज्या संकल्पना आहेत त्या पाश्चात्य साहित्यशास्त्राशी जुळणाऱ्या आहेत. एक दिवशी ते असं बारीक दाखवायलाच लागले. मला म्हणायला लागले की मला असं वाटतं की आपल्या ज्या लक्षणा, व्यंजना, वक्रोक्ती ह्यातून पाश्चात्य जगातला भाषानिष्ठ समीक्षा विचार विकसित झालाय का गो, असंच मला वाटतं. म्हणाले बघ, मेटाफर आणि मेटॅनमी हे जे रशियन रूपवादामधून आलेले ते त्याचा आपल्याकडच्या गौणी आणि शुद्ध लक्षणांशी नातं दिसत आहे, स्पष्ट दिसतात मला त्याच्यात. रिचर्ड्सचा विचार एकीकडे मला अभिनव गुप्ताशी नातं सांगणारा वाटतो, दुसरीकडे म्हणाले आपल्या ध्वनी विचाराशी आनंदवर्धनाशी नातं सांगणारा वाटतो. कारण व्यंजकता हा जो आपण हे मानतो महत्वाचा गुण, ॲम्बिग्युइटी आहे तिथे मांडली गेलेली, अनेक पदरीपणा आहे, तर हा त्याच्यातून व्यक्त होतो. किंवा रसास्वादाचा विचार जो आहे अभिनव गुप्ताचा, तोही रिचर्ड्सच्या समधाततेच्या सिद्धांताशी त्याच्यामध्ये मला त्याचे ध्वनी ऐकू येतात. म्हणाले वक्रोक्ती विचार हा जो आपल्याकडचा आहे, तर तो विचार हा रशियन रूपवादातल्या विचलनाचं जे तत्व आहे त्याच्याशी जुळणारा वाटतो आहे. आपले जे विभाव अनुभव रसविचारामधले आहेत ते टी.एस. इलियटच्या ऑब्जेक्टिव्ह कोरिलेटिव्हशी जुळणारे वाटत आहेत. तर हा सगळा एक तौलनिक साहित्य विचाराचा अभ्यास झाला पाहिजे, आणि तो न करताना फक्त देशीवादाचाच आग्रह धरायचा किंवा भारतीय विचार नाकारायचा, हे सगळं खूप चुकीचं आहे. आणि म्हणून साहित्याच्या साहित्याचा जो अध्यापक आहे, तर तो म्हणाले इतर अध्यापकांपेक्षा वेगळा आहे. इतर विषयांच्या अध्यापकांना त्याच्या विषयामधलं सखोल ज्ञान पुरेसं आहे. साहित्याच्या अभ्यासकाला साहित्याच्या शास्त्राबद्दलचं तर ज्ञान हवंच, पण समग्र असं जीवनाच्या समग्रतेचं भान सुद्धा हवं. ते जेव्हा असेल त्यावेळेला तो असा समावेशक होऊ शकतो, आणि मग त्याला अशी एक आग्रही भूमिका घेण्याची गरज वाटत नाही. त्यांची ही जी स्वागतशील एक दृष्टी ती त्यांच्या संबंध साहित्य विचारामध्ये आपल्याला दिसते आहे. की त्यांनी ज्या वेळेला म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक अनुबंध साहित्याचे ह्याच्याविषयीचे विचार मांडलेले आहेत, आणि ते करत असताना म्हणजे ते खूपच चिंतन ह्या सगळ्याचं करायचं. एक समाज चिंतक त्यांचा याच्यामध्ये उभा दिसायचा, की ते म्हणायचे की सारखी माध्यमांना आता नावं ठेवून तर उपयोग नाही ग, की येत आहेत ती आणि ती आक्रमण करणारच आहे, ह्याच्या मागे आता जाता येणार नाही, पण ह्याच्या आधारे नवीन काही सौंदर्य मीमांसा विकसित करता येईल का, ह्याचा शोध नको का घ्यायला, तो विचार झाला पाहिजे. कलावंत आणि रसिक यांच्यामध्ये नवीन संबंधित्व होतील ना निर्माण, कारण पहिल्यापासून असं होतच म्हणजे बदल होत गेलेले आहेत. तर ती कशी होतील, झाली आहेत का, कशा मार्गाने झाली पाहिजेत, ह्याचा विचार झाला पाहिजे. कारण वरवरचं जे चेतन मनाचं विश्व असतं ना समाजामधलं, की तर त्यांनी माणसाचं जगणं हे लवकर कंटाळवाणं होऊन जातं, लवकर एकांगी होतं, डबक्यासारखं होतं. आणि म्हणून इथे कवीची भूमिका खूप महत्वाची असते. तो जे त्याच्या तृष्णांच्या आधारे फॅन्टसीज निर्माण करतो, आणि त्याच्यामुळे म्हणजे तोही नवीन संबंधित्व निर्माण करत असतो, रसिकालाही तो त्याच्यासाठी प्रवृत्त करत असतो, आणि म्हणून त्यांना
तेही ते नेहमी बोलून दाखवत होते पहाडीकडे, कदाचित आपल्या कुणाशीही ते बोलले असतील की आता पुण्या मुंबईकडचं साहित्याचं केंद्र जे ढळलेलं आहे, ह्याच्या मागचं एक कारण असंही झालेलं आहे की आता अभाव काही त्यांच्या जीवनामध्ये राहिलेले नाहीत. विशेषतः साहित्य निर्मिती करणारा जो मध्यम वर्ग होता त्यांच्या बाबतीत एकतर त्यांचं लक्ष पश्चिमेकडे परदेशांमध्ये लागलेलं आहे आणि पुन्हा असं म्हणावं तसं चेतन मनाच्या विश्वामध्ये ते भौतिक सुख याच्यामध्ये रंगलेले आहेत आणि म्हणून आता साहित्याचं केंद्र जिथे अभाव आहेत अशा ग्रामीण भागाकडे अधिक वळत आहे. कारण त्यांना आपले हे अभाव जे आहेत ते जाणवत आहेत आणि ते आता व्यक्त करण्यासाठी त्यांना भाषा सापडते आहे. ते व्यक्त करण्यासाठीच्या त्यांच्या तृष्णा आता नव्या प्रतिमांमधून, नव्या मिथकांमधून ह्या व्यक्त व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे आता साहित्याची केंद्र बदलत जाणार आहेत असंही ते म्हणत राहिलेले होते. तर असं सगळं त्यांच्या ज्या गप्पा असायच्या की ज्या गप्पा म्हणजे फक्त वैयक्तिक तर असायच्याच, प्रत्येक वेळेला सर्वांच्या चौकशा करणं. आता निवृत्तीनंतरच्या काळामध्ये वाचन झालं की त्यांचं मला असं आठवतंय की खूप क्रिकेट बघण्याची आवड त्यांना होती. मग इथे फोन झाला की मला चौकशी व्हायची, काय ग भाऊ बघतायत की नाही क्रिकेट, आणि मग त्यांच्याशी थोड्याशा क्रिकेट बद्दलच्या गप्पा. म्हणजे हे सगळं तर असायचंच, पण सतत जागरूक राहून त्याबद्दलचं आणि वाचतं ठेवणं. अलीकडे आता एक माझ्याकडनं म्हणजे त्यांच्याच प्रेरणेने मी एक प्रकल्प हाती घेतलेला होता की कवयित्रींच्या सर्जनशीलतेबद्दल. नीरजा, कविता महाजन, आणखीन प्रज्ञादया पवारच्या कवितेवर लिहित होते, तेव्हा मी एक हट्टच धरला होता त्यांच्याकडे की मी लिहिते तुमच्या सांगण्याप्रमाणे, पण याचं पुस्तक किंवा प्रस्तावना तुम्ही लिहिली पाहिजे. आधी हो म्हणाले होते, पण नंतर बाबांची तब्येत खालावत चालली. मला म्हणायला लागले की बागले सरांनी लिहिली तर चालेल का ग तुला प्रस्तावना? तर मी जरा म्हटलं की नाही हा, तुम्हीच लिहायची आहे म्हणून. पण ते होणं नव्हतं. पण त्याच्यानंतर लक्षात आलं की एक दिवशी बागले सरांना मी फोन केला नंतरच्या काळामध्ये बाबा गेल्यावर, आणि तर ते मला म्हणाले की बाबा मला सांगून गेलेत की प्रतिभाच्या पुस्तकाला प्रस्तावना तुम्ही द्या, माझ्याकडून होणार नाही. म्हणजे मला वाटलं की किती काळजी करावी आणि किती आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी, म्हणजे आज मी 70 ओलांडत चाललेले आहे, पण म्हणजे आपण मोठे झालोय हे इतके दिवस वाटत नव्हतं. बाबा गेले आणि 2 वर्षात जाणवायला लागले की आपण खरंच मोठे झालेलो आहोत. आणि आता म्हणजे एक चालता बोलता विश्वकोश होते की काहीही अडलं की बाबांना फोन करायचा की त्यांच्या भिंती तर सगळ्या पुस्तकांनीच भरलेल्या असायच्या. न कंटाळता पुस्तक काढणार, त्याच्यामधला संदर्भ सांगणार. आता अनेकदा असं होतं की संदर्भ अडतो आणि आता कुणाला विचारायचा पटकन, आता आपणच शोधला पाहिजे. आणि खरं तर त्यांनी हे शोधायच्यासाठी आपल्याकडे बळ दिलेलं होतं, आपण ते इतके दिवस वापरतच नव्हतो. ते आता वापरलं पाहिजे ह्याची जाणीव सगळी होते आहे. आणि आणखीन काय बोलू, म्हणजे ह्या निमित्ताने तुम्ही मला संधी दिलीत की बाबांच्या विषयीच्या ह्या आठवणी जागवायला, आणि त्या जागवताना हा सगळा 50 वर्षाचा काळ मनामध्ये उमटून गेलेला आहे. तो तुमच्या बरोबर मला शेअर करता आला, तुम्हाला त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलता आलं, याबद्दल मला मनातनं खूप बरं वाटलं आहे. मी आपली सगळ्यांची खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर प्रतिभा काणेकर मॅडम. तुम्ही गुरु शिष्यांचं नातं अतिशय खूप सुंदर शब्दांमध्ये उलगडून दाखवलं आणि तुमच्या शब्दांबरोबर आम्ही त्या काळात गेलो. सरांच्या साहित्य संस्कारांची माहिती खूप सुंदर पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलेली आहे.
माध्यम, रसास्वाद, साहित्य निर्मिती, साहित्यातील वाद वगैरे वगैरे. त्याचबरोबर सरांच्या साहित्य विचारांची सुद्धा खूप छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. मी आता आपल्या प्रमुख अतिथी कवयित्री नीरजा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. प्राचार्य डॉक्टर BS जगदाळे, आजच्या प्रमुख वक्त्या प्रतिभा कणेकर म्हणजे आमची प्रतिभाताई, उपस्थित असलेले बाबांचे विद्यार्थी, कुटुंबीय, मनमाड महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र. प्रतिभाताई आता जे बोलत होती सगळं ते आम्ही सगळ्यांनी अनुभवलं होतो एवढ्या वर्ष. आणि तिची शेवटचं वाक्य ती बोलली की आता संदर्भ विचारायचे म्हटले तर कुठे जायचं असा प्रश्न पडतोय. आणि ही केवळ प्रतिभाताईचीच अवस्था असेल असं मला वाटत नाही. बाबांशी जोडले गेलेले त्यांचे सगळे विद्यार्थी आणि मी जास्त ही सगळी उणीव आम्हाला सतत जाणवते आहे की काही अडलं तर जायचं कुठे असा प्रश्न आता मला सुद्धा नेहमी पडतो. पण बाबांनी जे काम केलेलं आहे आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या बाबतीत असू दे किंवा साहित्य क्षेत्रात असू दे, ते काम आज जिवंत आहे ते ह्या त्यांच्या विद्यार्थ्यांमुळे आहे असं मला नेहमी वाटतं. आणि मी आज मुख्यत्वे आभार मानते ते मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य जगदाळे सरांचे आणि त्यांच्या सगळ्या टीमचे. कारण गेल्या वर्षी महाविद्यालयाला 50 वर्ष झाली. त्या काळामध्ये तो जो कार्यक्रम केला होता आणि बाबांना तो पूर्ण दिवसभर बाबांच्या संपूर्ण जे लेखन होतं त्याच्यावर साहित्यावर एक सेमिनार त्यांनी घेतलं होतं आणि त्याची सगळी चर्चा बाबांवर केली होती. आम्ही कुटुंबीय त्यावेळेला तिथे आलो होतो. त्याच्या आठवणी आमच्या बरोबर आहेत. सरांनी ग्रंथालयामध्ये जे बाबांचे सगळं साठवलेलं आहे, त्यांचे फोटो असू दे, त्यांचं सगळं जे लावलेले होते तिथे त्यांच्याबद्दलची सगळी काय म्हणूया आपण पाट्या होत्या किंवा सगळे फ्लेक्स होते ते सगळं पाहिलं आणि आम्ही खूपच भारावून गेलो. आणि जगदाळे सर तुम्हाला खास मी तुमचे आभार मानते त्याच्यासाठी की एखाद्या प्राचार्याला अशा प्रकारे जिवंत ठेवणारे तुमचं असं एक महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये आहे याची आम्हाला खरोखरच कौतुक वाटते. बाबांनी तिथे जे काम केले ते आपण सगळीजण जाणतोय की मनमाडला पूर्वी असं म्हणायचे सगळे की एक जंक्शन म्हणून जी ओळख होती त्या जंक्शनची ओळख पुसून एक सांस्कृतिक केंद्र उभं करण्याचं काम बाबांनी केलं त्यावेळेला. आणि त्याच्यामुळे मला वाटतं बाबा कायमचे लोकांच्या स्मरणात राहतील. कारण सांस्कृतिक चेहरा मनमाडला देणं, सांस्कृतिक आणि साहित्यिक पटलावर त्याला आणून ठेवणं ह्या शहराला हे अत्यंत महत्वाचं काम बाबांनी केलं. आणि तसे विद्यार्थी त्याने त्यावेळेला निर्माण केलेले. आणि कदाचित म्हणूनच आज तुम्ही सगळी जण बाबांना ह्या प्रकारे आदरांजली देत आहेत. ही व्याख्यान मला तुम्ही सुरू केली बाबांच्या नावाने, त्यासाठी मी तुमचे खरोखर सुरुवातीला आभार मानते. अतिशय चांगला विषय खरं तर हा घेतलेला आहे, नीतिमूल्य आणि जीवनमूल्य, ज्याच्याविषयी आपल्याला सतत बोलावं लागतं. आज जेव्हा आजूबाजूचा सगळा काळ हा एक आपण बघतोय की एकीकडे सगळं विध्वंसाचं वातावरण आहे, जगभर विध्वंसाचं वातावरण आहे. आपण पाहतो रोज वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. आज सगळ्या ज्या प्रकारचा एक विषाणू पसरलाय तो केवळ तरुणाचा विषाणू आहे असं म्हणणार नाही, पण माणसाच्या मनात भरलेल्या हिंसेचा विषाणू सुद्धा सगळीकडे आहे. आणि अशा काळात ही नीतिमूल्य आणि जीवनमूल्य जपणं हे किती कठीण आहे ह्याची मला कल्पना आहे. आणि त्या काळामध्ये ह्या अशा प्रकारचं काम व्हायला पाहिजे, ह्या अशा प्रकारचे व्याख्यानमाला व्हायला पाहिजे जिथे लोकांना काय आहे नेमकं, आजच्या तरुण पिढीला नेमकं हे काय आहे, जीवनमूल्य आपली काय असायला हवी आणि नीतिमूल्य सुद्धा नेमक्या काय व्याख्या आहेत, ते अशा कोणीतरी केलेल्या एखाद्या बापूंनी केलेल्या व्याख्यांच्या विषयी मी बोलत नाही, पण जे जाणते तत्वज्ञ लोक आहेत, ज्यांनी तत्वज्ञांनी जे काही मार्ग आपल्याला दाखवलेले आहेत, मग त्याच्यामध्ये आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, फुले असतील किंवा आपली जी सगळी मोठी मोठी माणसं होऊन गेली. ताई अनम्यूट करा बरं. बरं, ओके.
मी हे म्हणत होते की आपलं जे सगळं जे काम झालेलं आहे, त्या समाज सुधारकांनी जे काम केलेलं आहे, मी नावं घेतली, बाबासाहेबांचं नाव घेतलं, किंवा जे सगळी जीवनमूल्य आपल्याला जी किंवा नीतिमूल्य आपल्याला जी संविधानात दिलेले आहे, मी त्या मूल्यांबद्दल बोलते. मग जी सगळं सामाजिक परिवर्तन आणणारी मूल्य आहेत त्याविषयी बोलते. आणि हा असा विषय तुम्ही घेतलाय त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानते. आणि दुसरी गोष्ट, मला असं वाटतं की आज असा कार्यक्रम हा जीवनमूल्य आणि नीतिमूल्यांवर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वुमन सेलचा कार्यक्रम आहे, त्यामुळे थोडी ह्याच्यामध्ये आपण स्त्री पुरुष समानता सुद्धा आणलेली आहे. आणि प्रतिभाताई आता नुकतीच बाबांच्या स्त्रीवादावर आणि त्या विषयीच्या अंकाविषयी सुद्धा बोलली, जो आम्हाला दोघींना त्यांनी करायला सांगितला होता. आपण ज्याला मी मगाशी म्हटलं तसं की ह्या नीतिमूल्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण कोणत्या नीतिबद्दल बोलतो ह्याचे सुद्धा, म्हणजे फक्त आपलं वागणं, एक चांगलं नागरिक असणं, वृद्धांसाठी काम करणं, आई वडिलांसाठी काम करणं, चांगला मुलगा होणं, चांगली मुलगी होणं, ह्याच्यावरच फक्त आपली नीतिमूल्य आधारित असतात का? पण एक चांगलं सुसंस्कृत राष्ट्र उभं करणं, एक चांगला सुसंस्कृत देश उभा करणं, एक चांगला विज्ञानवादी, बुद्धिवादी आणि मुख्य म्हणजे जो तारतम्य बाळगणारा असेल, तर्काच्या आधारावर चालणारा असेल, अशा प्रकारचा देश उभा करणं, हे सुद्धा मला असं वाटतं आपले सगळ्यांचं जीवनमूल्य असतं. आणि ज्या ज्या काळात असे प्रयत्न होतात त्या त्या काळात एक परिवर्तन संपूर्ण समाजात नेटची काहीतरी अडचण दिसते. आवाज येत नाही. जॉईंट आहेत मॅडम. मॅडमना कोणी फोन, आंबेकर सर मॅडमची फोनवर बोलून घ्या. ऑनलाईन शिक्षणाच्या या थोड्या काही बिग पॉइंट्स आहेत. खरं तर आज इथं अनेक साहित्यिक एकत्रित जमलेत. हा, येस मॅडम. एक मिनिट, मी हो मॅडम. हा, जरा थोडं कनेक्शन गेलं होतं. हो हो, बोला मॅडम. तर मी जे बोलत होते ते की अशा प्रकारचं एक राष्ट्र तयार करणं एक गोष्ट आहे. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये मला आज बाबांचं काय मुख्य काम आहे ह्याच्याविषयी मला थोडंसं बोलावंसं वाटेल. कारण बाबांनी जी जीवनमूल्य आणि नीतिमूल्य आम्हाला शिकवलेली आहेत, म्हणजे आम्ही एक मुलगी म्हणून मी मोठी होताना जी जीवनमूल्य सगळी पाहिलेली आहेत बाबांची, आणि त्यांची जे संपूर्ण एक पारदर्शक आयुष्य पाहिलेलं आहे की सगळ्या विषयी जे काय आहे ते रोखोक बोलणं आणि ह्या संपूर्ण ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी चर्चा करणं, हे मी आमच्या घरामध्ये लहानपणापासून होताना पाहिलेलं आहे. अनेक वादविवाद, वेगवेगळ्या पद्धतीची लोक, वेगवेगळ्या विचारांची लोक आमच्याकडे यायची. म्हणजे त्याच्यामध्ये मी पाहिलेले ज्याला अनुष्टुपचे काम चाललेलं असायचं आणि अनुष्टुपचा अंकाचं काम चालायचं, त्याला नरहर कुरुंदकर असायचे, प्रभाकर पाध्ये असायचे, पुरुषोत्तम पाटील असायचे, भाज्या कवी मंडन असायचे. ही सगळी माणसं ज्याला एकत्र यायची, प्रत्येकाच्या विचारधारा वेगळ्या होत्या, पण ही सगळी माणसं एकत्र होती. कुठेही एकमेकांवर कोणत्याही प्रकारचे वार न करता एकमेकांना समजून घेत एकमेकांबरोबर वाद घालायचे, पण तिथेही एक वादाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा एक सुवर्ण मध्य साधणं आणि वेगळ्या प्रकारे काम करणं, हे ही लोक सगळं करत होते. त्यामुळे मला हे खूप महत्वाचं वाटतं त्या अर्थाने की बाबांनी ह्या पद्धतीने त्यांचे विद्यार्थी सुद्धा घडवलेले आहेत असं मला वाटतं. मराठी शिकवणं किंवा साहित्य शिकवणं हे केवळ एखादं कादंबरी शिकवणं, एखादं पुस्तक शिकवणं एवढं नसतं, तर त्याच्या
पुन्हा आवाजाची थोडी अडचण आलेली दिसते. व्हिडिओ जर बंद केला तर कदाचित क्लॅरिटी येईल चांगली. बोलू शकतो सर. मी सांगायचं हेच आहे इथे की हे सगळं ऐकू येतंय का? ओके. हो मॅडम. इथे आज आमचं नेटवर्कचा जरा थोडा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे थोडा मध्ये ब्रेक येईल. थोडा वेळ जास्त बोलणार नाहीये कारण मुख्य वक्त्यांचं भाषण झालेलं आहे. मला सांगायचं एवढंच आहे की जी जीवनमूल्य त्यांनी हे केली, तर त्यांनी जे शिकवलं मुलांना ही वेगळ्या प्रकारची, मी म्हणते की ही बाकीची नीतिमूल्य आज आपल्याकडे जी शिकवली जात आहेत ना, त्याच्या पलीकडे जे मी मगाशी म्हटलं की एक चांगल्या प्रकारे नैतिक अधिष्ठान असलेली आणि सगळ्या पातळ्यांवर पारदर्शकता असलेली जी नीतिमूल्य आहे ती शिकवणं ही फार महत्वाची आहे. त्याला कारण कदाचित बाबांचं संपूर्ण जगणं जे आहे, त्यांची जीवनमूल्य आहेत ती साने गुरुजींच्या विचारावर आधारलेली, ज्यांनी साने गुरुजींनी म्हटलेलं आहे की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. हा मानवतावादी विचार जो आहे तो विचार पसरवणारी सगळी मूल्य बाबांनी कायम मानलेली आहेत. आणि मला वाटतं आपल्या संविधानाचा पायाही त्याच मूल्यांवर आधारित आहे. आज संपूर्ण जगामध्येच एक प्रकारचा पुन्हा एकदा म्हणजे जसं दुसऱ्या महायुद्धाच्या आसपास ज्याप्रमाणे एक फॅसिझमचं वातावरण तयार झालं होतं, त्याच प्रकारचं वातावरण आज जगभरामध्ये आहे, सगळीकडे आहे, अगदी आपल्या देशामध्ये सुद्धा. आणि अशा वेळेला मला वाटतं की मानवतावाद म्हणजे काय आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय आहे, माणसाच्या अभिव्यक्तीची, त्याच्या सगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्याची कदर करणं काय आहे, स्त्री पुरुष समानता काय आहे, दलित किंवा शूद्रांचं शोषण आणि त्याच्या आधारावर आधारलेली विषमता नाकारणं काय आहे, हे सगळं सांगणं मला वाटतं ही आपली खरी अर्थाने जीवनमूल्य आहेत असं मला वाटतं. हे जर सगळं असेल तर आपण स्वतःला नैतिक म्हणू शकू की ते त्या अर्थाने खऱ्या अर्थाने आपण नैतिकता आपल्यामध्ये पाडू शकतो. मला वाटतं ही अभिव्यक्तीची कदर करणं म्हणजे कोणत्या पातळीवर, म्हणजे आमच्या घरामध्ये मी पाहिलेलं आहे, म्हणजे अनेकदा असं होतं की माणसं एक बोलत असतात आणि करत दुसरं असतात, किंवा त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये त्यांना खूप आवडतं अभिव्यक्ती किंवा व्यक्ती स्वातंत्र्याची विषयी बोलणं, पण ज्यावेळेला घरामध्ये वेळ येते तेव्हा त्यांना ते पाळता येतच असं नाही. आपल्या अनेकांना अनुभवात सुद्धा येत असेल कदाचित, पण इथे बाबांच्या बाबतीमध्ये आम्ही पाहिलेलं आहे की आपल्या मुलांना, म्हणजे आम्ही 4ही मुली होतो तरी कोणतं करिअर करायचं आणि त्याच्यापासून जोडीदार कोण निवडायचा इथपर्यंत स्वातंत्र्य त्यांनी आम्हालाही दिलं. त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये आई वडील मुलांचं सगळं करत होते, आई वडील मुलांसाठी आणि मुलींसाठी तर करिअर आई वडील तुला किती शिकायचं तेवढं शिक आणि लग्न करून मोकळी हो हे सांगणारे आई वडील ज्या काळामध्ये होते, त्या काळात करिअर निवडण्यापासून जोडीदाराची निवड करण्यापर्यंतचं स्वातंत्र्य त्याने आम्हाला दिलं. माझ्या आईच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही बघितले, म्हणजे आईला आम्ही एक स्वतंत्र स्त्री म्हणूनच आमच्या आजूबाजूला कायम बघितलं. म्हणजे हे बाबांनी द्यायला लागलं नाही, कारण ते त्यांनी गृहीतच धरलं होतं. त्यांच्या आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं पण आहे. अनेकदा त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे की विभाला मी जितकं द्यायला पाहिजे होतं आयुष्यात, म्हणजे सगळं जे काय वेळ द्यायला पाहिजे होता सगळं ते करू शकलो नाही, तिच्यावर सगळं सोपवलं. म्हणजे एक कर्तृत्ववान स्त्री तयार करणं हे आमच्या घरामध्ये आम्ही आईच्या दृष्टीनेच खरं तर पाहिलेलं आहे. म्हणजे बाबांनी तिला इतक्या प्रकारचं सगळ्या स्वातंत्र्य दिले होतं. म्हणजे आमच्या घरामध्ये त्या काळामध्ये आईला मित्र हे इतकं सुंदर वातावरण होतं. आणि ह्या अशा वातावरणात आम्ही 4ही मुली वाढल्यामुळे कदाचित आम्ही सगळ्या जणीच वेगळ्या प्रकारे आज वाढलो आहोत असं मला वाटतं. दुसरी एक मला फक्त बाबांच्या बाबतीत मुद्दाम ही सांगायची गोष्ट की बाबा, तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती असेल की निरीश्वरवादी होते. आणि श्रद्धांच्या बाबतीत त्यांचं काय होतं की त्याच्यात सुद्धा स्वातंत्र्यतेमध्ये स्वतः निरीश्वरवादी असले तरी दुसऱ्यांच्या श्रद्धा जपणारे सुद्धा होते. मला माझा एक प्रसंग मुद्दाम आज इथे सांगावं असं वाटतं, कदाचित काही विद्यार्थीही ऐकत असतील म्हणून, की मला एका क्षणाला, मला आठवतं की मी 20 वर्षाची होते, त्या क्षणाला कुठेतरी मला एकदा असं जाणवलं की आपण हळूहळू अश्रद्ध बनत चाललेलो आहोत. म्हणजे मी सगळं आपण हे सगळं करत होतो, देवळात जात होतो, आणि एकदा देवळामध्ये मी गेले होते, तिथे
टिटवाळ्याच्या गणपतीला, आणि प्रदक्षिणा घालता घालता मला ते खूप निरर्थक वाटायला लागलं आणि मी थांबले आणि मी मंडपात येऊन बसले आणि म्हटलं आपण का घालतो प्रदक्षिणा इथे, 21 प्रदक्षिणा गणपतीला घालायच्यात, कोणीतरी सांगितले म्हणून मी घालते. आणि मला एकदम ते वाटलं आणि मी जाऊन मंडपात समोर बसले आणि मी फक्त बघत होते लोकांच्या कडे, त्यांचं प्रदक्षिणा घालणं, त्यांचं सगळं देवाला वाहणं, काही करणं, ते सगळं पाहत होते मी. आणि घरी येऊन मी बाबांना म्हटलं की मला आज असं एकदम जाणवलं की तो क्षण माझ्या दृष्टीने एक आपण म्हणतो ना की काहीतरी कळण्याचा क्षण होता, एक एनलायटनमेंटचा क्षण होता. त्यावेळेला मी बाबांना म्हटलं की बाबा मला आल्यावर वाटतं की मी अश्रद्ध होत जाते की काय, मी आज ते सगळं सोडून येऊन बसले देवाच्या प्रदक्षिणा घालणं. तर बाबा मला त्याला म्हणाले होते की श्रद्धा कशावर असू शकते, आपण म्हणतो त्या एका कोणत्या तरी कल्पनेत केलेल्या किंवा एक समोर आपल्या असलेल्या देवाच्या वर श्रद्धा असतेच असं नाही, तर श्रद्धा आपल्या विचारांवर असू शकते, श्रद्धा आपल्या कामावर असू शकते, श्रद्धा चांगल्या साहित्यावर असू शकते, श्रद्धा चांगल्या माणसांवर असू शकते, आणि श्रद्धा एखाद्या चांगल्या गुरुवर जो आपल्याला परिवर्तनाकडे घेऊन जाईल असा गुरु. बरं का, मी हे गुरु जे आज आपण करतो आहोत, बाबा बापू सगळे वेगवेगळ्या प्रकारचे, त्या गुरूंबद्दल अजिबात बोलत नाहीये मी. बोलते ती बाबांसारखा माणूस जो तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे वाढवतो, त्या प्रकारचा माणूस. तर अशा गुरुवर श्रद्धा असावी. तर तू ठरव तुझं की कोणावर तुझी श्रद्धा आहे म्हणून. आणि मी त्यावेळेला बाबांना पटकन म्हटलं होतं की माझी तुमच्यावर श्रद्धा आहे. आणि त्यावेळेला बाबाने मला परत रोखलं होतं आणि मला म्हणाले होते नाही, माझ्यावर सुद्धा आंधळेपणाने श्रद्धा ठेवायची नाही, माझं काही चुकत असेल तर ते सुद्धा मला कळलं पाहिजे. म्हणजे आंधळेपणाने कोणतीही गोष्ट करायची नाही, ही सुद्धा मला वाटतं एक प्रकारचं जीवन मूल्य आहे जे मला बाबांनी सांगितलं. स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत तर मी तुम्हाला म्हटलं होतं की आज आपण स्त्री वुमन सेल काढलेला आहे. आपण आज स्त्रियांच्यासाठी त्यांना योग्य सगळं मिळावं, त्यांच्या सगळ्या हक्क मिळावेत म्हणून सतत भांडतो आहोत, सगळं बोलतो आहोत. पण ह्याच्यासाठी आम्हाला नाही भांडावं लागलं. आणि योगायोगाने आमच्या घरातलं वातावरणच असं सुंदर तयार झालं की आमच्या घरातले पुरुष सुद्धा, बाबा असतील आणि आज आमचे सगळ्या चौघींचे नवरे सुद्धा असतील, हे सगळे हे स्वातंत्र्य जपणारे आहेत आणि स्वातंत्र्याचा आदर करणारे आहेत सगळेजण. आणि हे सगळ्यांनी कदाचित अनुभवलेलं सुद्धा असेल आमच्याकडे आल्यानंतर. मला सांगण्याचं हे आहे की नुसतं बोलणं आणि स्त्रीवादावरती आम्ही लिहिणं ह्याच्यापेक्षा प्रत्यक्षात जीवनामध्ये ते घेऊन येणं काय असतं ते मला आमच्या ह्या घरामध्ये जाणवलेलं आहे. आणि कदाचित त्यामुळे मी आज इतकी बोलली आणि आक्रमकपणे किंवा सांगू शकते, स्त्रीवादाबद्दल बोलू शकते, शोषणाबद्दल बोलू शकते, किंवा जे काही चाललेलं आहे आजूबाजूला, म्हणजे स्त्रीला एक वस्तू समजणं असेल, स्त्रीच्या बाबतीमध्ये आजही आपल्याकडे तिला दुय्यमत्व दिलं जातं. आज तुम्ही कुठेही जा, म्हणजे आपण कितीही गप्पा केल्या की संविधानामध्ये विषमता, आता संविधानामध्ये जे सांगितले ती समता आलेली आहे, जातीच्या पातळीवर आलेली आहे, लिंगाच्या पातळीवर आलेली आहे, स्त्री पुरुष भेद राहिलेला नाही. तरी हा भेद आज आपल्याला, तुम्ही कुठेही गेलात तरी तुमच्या आजूबाजूला सुद्धा दिसत असेल, तुमच्या घरात दिसत असेल, तुमच्या सगळीकडे आपल्याला दिसतोय तो. आणि आम्हालाही दिसतोय, शहरातही तो दिसतोय, केवळ गाव खेड्यात नाही तर शहरातही हा भेद आपल्याला सतत दिसतोय. स्त्रीला आजही वस्तू म्हणून मानलं जातंय, स्त्रीला आजही तिचं शोषण वेगवेगळ्या पातळ्यांवर होत आहे. मग ते तिची हुंडाबळी होत असेल, तिचा गर्भ पोटात मारण्यापासून होत असेल, अनेक गोष्टी आहेत. हे सगळं चालू आहे. पण हे चालू आहे ह्याचं कारण आपण स्त्रीला कायम माणूस म्हणून पाहिलेलं नाहीये, तिला एक कायम वस्तू म्हणून पाहिलेलं आहे. आणि मला वाटतं त्याच्यामुळेच कदाचित हे सगळं जे आपण माणूस म्हणून पाहणं जे आहे तिच्याकडे, हे विसरलेलो आहोत. कारण आपल्याकडे ते मनात ठासून भरलेले आहेत ना, मर्दपणाच्या व्याख्या असतील त्या स्त्रीचं दुय्यमत्व, ती आहेच दुय्यम. किंवा आपल्याकडे आजही आपले वाक्प्रचार काय आहेत की पायातली वाहन पायातच पाहिजे, स्त्रीच्या बाबतीत असं नेहमी म्हटलं जातं. ह्या अशा प्रकारचे वाक्प्रचार तयार होण्यामागे सुद्धा आपली एक पुरुषी मानसिकता आहे. आणि ती सगळी ही मला वाटतं बाबांना कायम अमान्य होती. मी माझ्या आजीला नोकरी करताना पाहिले, तिला स्वतंत्रपणे राहताना पाहिले, माझ्या पणजीला स्वतंत्रपणे राहताना पाहिले. आणि त्या वातावरणात कदाचित बाबा वाढले असल्यामुळेच असेल की आमच्या घरामध्ये मला हे एक प्रकारचं स्वातंत्र्य आणि स्त्री पुरुष समानता ही कायम दिसलेली आहे. तर हे मला आज मुद्दाम ह्या वुमन सेल चे विद्यार्थी असतील ह्याच्यामध्ये म्हणून सांगावं असं वाटतं की त्याच्यावर आपण नक्की
एखादा कार्यक्रम करू आणि त्याच्यावर आपण बोलूया. आम्ही मग त्या दिवशी कविताला म्हटलं की आजचा कार्यक्रम हा बाबांचा आहे, पण बाबांच्या या स्त्रीवाद म्हणजे मी स्त्रीवादी लिहायला लागले हे मला आधी माहितीच नव्हतं, पण मी स्त्री विषयक लिहित होते आणि ते बाबांना कुठेतरी अपील होत होतं. आणि त्यांना जेव्हा कळलं, एका चर्चासत्रामध्ये कोणतरी बोललं असं की नीरजाची कविता स्त्रीवादी आहे, कळल्यानंतर त्यांनी मला येऊन घरी सांगितलं, तुझी कविता स्त्रीवादी आहे असं म्हणतायत. आणि मग स्त्रीवाद काय आहे त्याच्यानंतर मी तो वाचला. हे सगळं वाचन करणं, ते आणून देणं, पुस्तक आणून देणं. माझ्या तोंडात ना फक्त एखादा म्हणजे आपण ना एखादं खेळणं मूल मागतं आणि मग आईबाप लगेच ते आणून देतं ना, तसं माझ्या बाबतीत असं झालेलं आहे की मला हे पुस्तक पाहिजे बाबा, किंवा हा लेखक तुम्हाला माहिती आहे का, मिलान कुंडेरा माहिती आहे का, ऍक्टोविया पाचचं नाव तुम्ही ऐकलंय का, की 4 दिवसात माझ्या हातात त्यांचं पुस्तक येऊन पडायचं. हा माणूस म्हणजे बाबा कुठून शोधून ते पुस्तक आणणार, कुठेतरी PPH ला जाणार किंवा ब्रिटिश काउन्सिलमध्ये त्यावेळेला ते जायचे आणि ते कुठून तरी आणून माझ्या हातात. म्हणजे मला एकदा विजय तेंडुलकरांनी सांगितलं, तू मिलान कुंडेराचं पुस्तक हे वाचलंय का, तर मी बाबांना म्हटलं हे पुस्तक तुम्हाला माहितीये का. 2 दिवसात त्यांनी मला मिलान कुंडेराची 2-3 पुस्तकं आणून दिली. तर हे जे होतं ना, हे आमच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये, आमच्या सगळ्या मुलींच्या बाबतीमध्ये, म्हणजे आज माझ्या बहिणी सुद्धा 4 बहिणी आम्ही स्वतंत्रपणे करिअर करणाऱ्या होतो. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे क्रिएटिव्ह काम करतंय किंवा त्या प्रकारचं एफिशियंटली काम करतंय. हे सगळं मला वाटतं कदाचित बाबांनी आम्हाला वाढवलं त्यामुळे असेल. आज त्यांची नातवंड सुद्धा, ज्या मुली आहेत, मुलं आहेत, ते सुद्धा ह्या सगळ्या. आणि एक मी जे म्हटलं की बुद्धिनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ विचार करायला सुद्धा बाबांनी आम्हाला शिकवलं. तर ह्या सगळ्या जीवन मूल्यांमध्ये मला वाटतं खूप महत्वाची ही गोष्ट आहे, जी आज आपल्याला सगळ्यांना, आज मी पण शिक्षक आहे त्यामुळे मला नेहमी हे वाटत असतं की आपल्या सगळ्या मुलांना हे आपण शिकवलं पाहिजे, हे आपण सांगितलं पाहिजे की ही बाकीची मूल्य आहेत. चांगलं वाढा, सकाळी तुम्ही संध्याकाळी परवाच्या म्हणाल, शुभम करोती म्हणाल, हे सगळं ठीक आहे, ते हवंय, पण नुसतं शुभम करोती म्हणून होत नाहीये. नुसतं देवाची पूजा करून आपण चांगले बनतो आहोत का. आज देवाच्या नावावर सुद्धा प्रत्येक धर्मामध्ये जे काही अत्याचार आणि हिंसाचार चाललेले आहेत ते पण आपण बघतोय. ते मग तुमचा देव कुठे जातो त्यावेळेला. मग मला हे म्हणायचं की अशा वेळेला आपण काय करतो आहोत. तर ही जी मूल्य आहेत ना, जीवन मूल्य, ती खूप महत्वाची आहेत की आपल्याला हा सारासार विचार करायला हवाय की आजूबाजूला ते चाललंय. आणि आज व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधला जो आपल्यावर भडीमार होतोय ते खरं आहे की माझं जगणं, माझ्या आजूबाजूची माणसं, मग ती कोणत्याही धर्माची असू देत, ती कोणत्याही जातीची असू देत, ती कोणत्याही लिंगाची, वंशाची, वर्णाची असू देत, ही सगळी माणसं माझी माणसं आहेत, ती माझ्यासारखी माणसं आहेत आणि आपल्याकडे आहे ते मानवता. आज आपण बघतोय ना, लोक ज्या प्रकारे एकमेकाला मदत करायला धावतायत, तेव्हा आपण काय म्हणतो की माणसातला देव धावतोय. बाहेर देव शोधायची गरजच लागत नाही, माणसामध्ये असलेला देवच सगळीकडे आज धावतो आहे, तो आपल्याला मदत करतो आहे. तर तो देव आपण शोधूया ह्या बाहेरच्या देवांपेक्षा. आपल्याला आपल्या मनातला देव, आपल्या मनातला जो एक, मी इंग्रजीच्या आहे त्यामुळे मला इंग्रजीमध्ये शिकवायची, त्या मुलांना मी नेहमी सांगायची की गॉड इज म्हणजे काय आहे, तर गॉड इज गुडनेस इन अस. गॉड इज गुडनेस इन अस. आपल्यामध्ये जे जे काही चांगलं आहे ते देव आहे. तो कोणतरी जो जे काही आहे ना, तोच खरा ईश्वर आहे. तो आपण शोधूया सगळ्यांनी. आणि हे जीवन मूल्य मला वाटतं, आणि हे सगळं जे चाललंय आजूबाजूला त्याच्यामध्ये जे चांगलं काय आहे ते घेण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करूया. मला वाटतं बाबांच्या दृष्टीने बाबांना हे पाहिजे होतं. बाबा गेल्या 5-6 वर्षामध्ये खूप अस्वस्थ होते, जे 2 वर्षापूर्वी जाण्याआधी पण ते खूप अस्वस्थ होते की काय चाललंय सगळं, हे सगळं जगणं ते पाहत होते, ज्या प्रकारच्या हिंसा होत होत्या किंवा जे एक वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होतं, त्याने सुद्धा ते अस्वस्थ झालेले होते. कारण त्यांच्या मनातला माणूस जो साने गुरुजींचा माणूस आहे, जो ज्योतिबा फुलेंचा माणूस आहे, जो आंबेडकरांचा आणि बुद्धाचा करुणा शोधणारा माणूस आहे, जो करुणेबद्दल बोलतो, प्रज्ञेबद्दल बोलतो आणि दया, करुणा, प्रज्ञा ह्याच्याविषयी बोलतो, असा माणूस शोधणं आणि तयार करणं हे खऱ्या अर्थाने जीवनमूल्य आहे असं मला वाटतं. आणि आपण त्या सगळ्याचा तुम्ही सगळीजणच तो प्रयत्न सगळे शिक्षक आणि विद्यार्थी नक्की करत असतील. बाबांच्या निमित्ताने मला तुम्ही सगळ्यांनी थोडा वेळ जास्त वेळ बोलली असेल कदाचित, पण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. जगदाळे सर आणि सगळा प्राचार्य मराठी विभागाचे सर आहेत इथे, बापू सर बसलेले आहेत, आणखी अनेक जण आहेत, मी सगळ्यांची नावं आता घेऊ शकत नाही. कविताला तर मी दुधनीकर काका, आम्ही लहान होतो तेव्हा तिथे प्राध्यापक म्हणून आले आणि त्यांची फॅमिली आमचीच फॅमिली झाली आणि कविताने आम्हाला
खूप छान बहिणीप्रमाणेच मानलेलं आहे. म्हणजे आम्ही, ती आम्हाला लहान बहिणीप्रमाणे आहे आणि कविताने खूप, आणि कविताचा सगळाच ग्रुप आहे, सगळ्या प्राध्यापकांचा. तुम्ही सगळीजण इतकं सुंदर काम करता आहात मनमाड कॉलेजचं, की आम्हाला अभिमान वाटतोय. आम्ही ज्या कॉलेजमध्ये आमची बाबांबरोबरची 20 वर्ष 25 वर्ष काढली, त्या कॉलेजचं इतकं सुंदर रूप आम्ही गेल्या वर्षी पाहिलं आणि त्याने आम्ही खरोखरच सगळेजण धन्य झालो. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद ताई. बाबांनी साहित्य समीक्षेतून जीवन मूल्यांचं दर्शन घडवलंच, पण प्रत्यक्ष कृतीतूनही जीवनमूल्य कुटुंबियांना आणि जवळच्या लोकांना बाबांनी दिली होती, हे आज आम्हाला माहीत झालं. मी पुनश्च एकदा आपले आभार व्यक्त करतो. या ठिकाणी बरेचसे मान्यवर आजच्या ह्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. त्यांनाही थोडासा वेळ बराच झालाय, पण त्यांनाही बोलण्याची संधी द्यावी असं अध्यक्षांचं मत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण थोड्या वेळात आपलं जर मनोगत व्यक्त केलं तर सगळ्यांनाही त्याचा निश्चितच फायदा होईल. बाबांच्या काही आठवणी आम्हाला समजतील. गोतू पाटील सर आमचे आधारस्तंभ आणि या सगळ्या जे काही कार्यक्रम आपण 2 वर्षापासून घेतोय त्या संदर्भात जे काही मार्गदर्शन झालं, तर ते मार्गदर्शन गोतू पाटील सरांपासून सुरू झालं होतं. एकनाथ पगार सरही काही वेळापूर्वी लेफ्ट झाले, काही कारणास्तव कदाचित दिसत नाहीये, पण तेही जॉईंट होते. तर मी प्रथमतः गोतू पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. पाटील सर, गोतू पाटील सर, आवाज येतोय सर? माईक म्यूट आहे, फोन करू का? हा, माईक म्यूट आहे, फोन करतो मी त्यांना. तोपर्यंत कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर संधी द्या. हो सर, विलिंगली. प्राचार्य देवरे मॅडम. सर्वांना नमस्कार. धन्यवाद ताई, आपणास पण नमस्कार. बाबांचा आणि माझा स्नेह तसा 1 वर्षाचा होता. बाबा रिटायर्ड झाले तेव्हा नुकतीच मी मनमाड महाविद्यालयात लागले होते. बाबांच्या फक्त कडक शिस्तीबद्दल मी सांगेल की या नव्या पिढीला ती माहिती नाहीये. आम्ही सर्व मालेगावहून ये जा करत असू आणि 7:30 पर्यंत कॉलेजला हजर व्हावं लागत असे. 8 वाजता आमचं लेक्चर असे आणि जर उशीर झाला आणि बाबांना जर सांगितलं की बाबा आज गाडी थोडीशी उशिरा आली, तर बाबा लगेचच एसटी डेपोला तिथे फोन लावत आणि विचारत की का हो खरंच ती गाडी उशिरा आली का. आणि त्यांनी जर सांगितलं की हो सर आज गाडी उशिरा होती, मग बाबा म्हणत ठीक आहे तुम्ही तुमचं काम करा. आणि कधी त्यात जर खोटं काही निघालं, माझ्या बाबतीत ते घडलं नाही पण अनेकदा अनेक लोकांच्या बाबतीत जेव्हा ते घडत असेल तेव्हा बाबा त्यांच्याकडून रजेचा अर्ज लिहून घेत की बाबा तू आज रजेवर आहेस, पण आलाच आहेस आणि भाडं खर्च करून पैसे देऊन आलाच आहेस, तर तुझं नैतिक कर्तव्य आहे की तू काम कर. त्याच्याकडून त्याचे पूर्ण तासिका करून घेत असत आणि नंतर मग त्यांना सांगत असत की बघा तुम्हाला कुठेतरी शल्य वाटत असेल की बाबांनी माझ्याकडून रजेचा अर्ज लिहून घेतला, पण या मुलांचं जे नुकसान होणार होतं ते मात्र तुम्ही टाळलेलं आहे आणि माझं ऐकलं. म्हणजे बाबा त्या व्यक्तीचं कौतुकही करत. बाबांनी त्यावेळी MA साठी आम्हाला काही पेपर्स जेव्हा शिकवायला दिले तर बाबा अगदी समजावून सांगायचे. मला आठवतं की मी एकदा संहिता शिकवत होते आणि त्यातली कीर्तन कविता शिकवत होते आणि थोडंसं नवीन असल्यामुळे किंवा वयाची 25 आणि थोडंसं वातावरण वेगळं, आमच्या नशिबात बाबांचं शिकवणं नव्हतं, पण त्यातले काही शब्द मी गाळत होते. तर बाबांनी सांगितलं की तू असं का केलंस. नंतर मला बोलवलं आणि विचारलं की तू असं का केलंस. म्हटलं थोडंसं लाज वाटत होती ते शब्द हे करायला. ते म्हणाले हे असं अजिबात करायचं नाही. आणि मग साहित्यातील श्लील आणि अश्लील याच्यावर त्यांनी खूप छान असं मला उद्बोधन केलं आणि त्यानंतर मात्र मनातला सगळा संकोच हा निघून गेला की नाही साहित्यात काही श्लील किंवा अश्लील नसतं. आणि मग आम्ही त्या पद्धतीने शिकवायला सुरुवात केली. त्यावेळी माझं MPhil सुरू होतं आणि बाबा अधिबंधात्मक समीक्षेमध्ये खूप घडलेले होते आणि सातत्याने वाचत होते. मी राजकवी चंद्रशेखरांचं खंडकाव्य घेतलेलं होतं उघडं गुपित आणि ते एवढंसं खंडकाव्य म्हणून अनेक लोक मला हे करायचे, पण म्हटलं नाही मी त्याच्यावर काम करेन. आणि मग कुठेतरी त्यांना असं वाटलं, त्यांनी अधिबंधाचा एक रोल मला त्याच्यामध्ये समजावून सांगितलं की तू या ठिकाणी जर हे माझं टिपण वापरलंस तर चालेल. ते टिपण बाबांचं प्रसिद्धही झालेलं नव्हतं, प्रकाशितही झालं नव्हतं,
पण एवढा विश्वास की ते जसंच्या तसं मला सुपूर्द केलं. मी ते घरी गेल्यावर रात्रीतून पूर्ण उतरवून घेतलं. 35 पानांचं टिपण होतं ते, उतरवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी बाबांना परत केलं आणि माझ्या त्या प्रबंधिकेसाठी ते संदर्भ म्हणून वापरलं. माझ्या प्रबंधिकेमध्ये उल्लेखही केला की मसू पाटील यांचे अप्रकाशित लेखन, आणि जेव्हा ते त्यांनी पाहिलं त्यांना खूप आनंद झाला होता. आणि प्रत्येकीला म्हणजे मुलगी म्हणूनच ते आमच्याशी सुद्धा वागत होते. बाबांमुळे थोडे साहित्यिक आमच्या वाट्याला आले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी तर पूर्णपणे पूर्ण वेळ ज्ञानपीठच तिथे होतं आलेलं, आणि तो बघ त्यावेळी त्या रांगोळ्या काढणं वगैरे त्या सगळ्या कामामध्ये आम्ही हिरिरीने भाग घेतला होता. पण ज्यावेळी बाबांचं आणि माझं काही असं नातं नव्हतं, काही नव्हतं, जो रमेश वरखेडेंचा उल्लेख केला आता प्रतिभाताईने, ते रमेश वरखेडे आणि मी आम्ही शेजारी राहायचो बेंडाळीचा आहेत, आणि तेव्हा मी फक्त 7वीत होते जेव्हा ते शिकत होते. आणि मग संध्याकाळच्या वेळी अशी ही मंडळी त्यांच्याकडे यायची आणि मग ते गप्पा वगैरे चालायच्या, आम्ही ऐकत असायचो. रमेशची बहीण शैला आणि आम्ही ते ऐकत असायचो. आणि जर नीरजाताईने किंवा प्रतिभाताईने ते घर बघितलेलं असेल तर अर्ध्याच भिंती होत्या, वर काही नव्हतं, आणि एकमेकाच्या घरातलं सगळं एकमेकाला ऐकायला यायचं. आणि तिथे बाबाजी चर्चा करायचे रमेश सरांची, त्याच्यातून कुठेतरी आम्हाला सुद्धा वाचायची गोडी लागली. आणि मग शाळेत असताना जेव्हा गोदा गौरव असेल किंवा अन्योक्ती असेल, अशा अवघड अवघड कविता आम्ही पाठ करायचो पाठांतराच्या परीक्षेसाठी. आणि मग शिक्षक म्हणायचे, तुम्हाला तर या सांगितल्या नव्हत्या, तुम्ही कशा केल्यात? तर बाबांची त्यावेळी अवघड वाटणारी भाषा आम्हाला वाटायचं की हे इतकं छान बोलू शकतात, मग हे 10-15 ओळीची कविता आपण का नाही करू शकणार? आणि त्याचं श्रेय आम्ही त्यावेळी सुद्धा द्यायचो की आबा, रमेश भाऊला आम्ही आबा म्हणायचो की आबा तुझे ते कोणी सर आहेत ना, ते किती अवघड अवघड बोलतात, पण आम्हाला ते आवडतं, छान वाटतं. आणि तिथून कुठेतरी या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. आणि नंतर जेव्हा त्यांच्याच हाताखाली काम करायला मिळालं आणि त्यांची शिस्त घेऊन आजही मी काम करते आहे आणि त्यांच्याप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न करते आहे. खूप काही समाजामध्ये सगळं बदललेलं आहे, तो काळ राहिलेला नाही, तो आदर राहिलेला नाही, पण बाबांनी जे सेवाव्रत आम्हाला दिलेलं आहे ते मात्र आम्ही तशाच पद्धतीने आणि अतिशय प्रामाणिकपणे पुढे नेतो आहोत. हे सांगताना मला अतिशय मनस्वी आनंद होतो आहे. धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. अनम्यूट करा आंबेकर सर. हॅलो सर, बोला सर. येतोय आवाज? हो, येतोय सर. प्रथमतः बाबांच्या या स्मृतिदिनी या स्मृती जागवण्यासाठी आपण हा जो कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. बाबांनी आम्हा विद्यार्थ्यांना, बाबांचा प्री डिग्री पासून तर MA पर्यंतचा विद्यार्थी, बाबांनी आम्हाला साहित्यातून साहित्य मूल्य तर दिलीतच, पण त्याही पेक्षा जीवनमूल्य जी दिली, जगण्याची मूल्य जी दिली, ती आम्ही कदाचित विसरणं शक्य नाही. आणि ही जीवनमूल्य किती खोलवर रुजली हो आमच्या घरामध्ये. मी बाबांचा विद्यार्थी खरा, पण एक कुटुंबीय पण आहे. किती खोलवर रुजलेली आहेत. माझ्या मुलींमध्ये ती आली, माझ्या नातवंडांमध्ये आली, आमच्या आता प्रत्येकाच्या घरात, माझ्या मुलांच्या घरात ग्रंथालय आहेत आणि ते अगदी नीतिमूल्यांना अनुसरून जगतायत. यापेक्षा आणखीन कोणतं समाधान आणावं? बाबांविषयी खूप काही बोलता येईल, पण जे काही बाबांनी दिलं ते आयुष्यभर पुरणारं आहे आणि ते त्याची झिरपण आमच्या मनापर्यंत झालेली आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. लब्धे सर, जयप्रकाश लब्धे सर. सर, आपण मनोगत व्यक्त करताय. अतिशय सुंदर रेखीव पद्धतीने तुम्ही कार्यक्रमाचं नियोजन केलं. तुमच्या स्मृती तुम्ही जागवता, पुढेही त्या निरंतर चालू राहतील. मुख्यतः निवडलेला विषय अतिशय सुंदर होता आणि डॉक्टर प्रतिभा कणेकर आणि कवयित्री नीरजा दोघांनीही उत्तम तऱ्हेने त्याची मांडणी केली आणि खूप महत्वाच्या गोष्टींकडे त्यांनी जे सूचन केलेलं आहे त्या दृष्टीने आपण सगळ्या अध्यापक मंडळींनी जर लक्ष घातलं तर निश्चितपणे नवी पिढी घडवण्याच्या बाबतीत आणि सरांचा वारसा पुढे नेण्याच्या बाबतीत आपण यशस्वी करू असं वाटतं. तर पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार आमच्या सर्व कुटुंबियांतर्फे आणि धन्यवाद. धन्यवाद सर. मनीषा नेफाडे मॅडम बोलताय का?
हॅलो. हा बोला मॅडम. हा नमस्कार सर. सर मी गौतू पाटील सरांची मुलगी मनीषा. आवाज येतोय? हो येतोय येतोय. ओके. सर मला एकच आठवण बाबांची सांगायची आहे की शेवटी अगदी 2-1 वर्ष 2-3 वर्षांपूर्वी म्हणजे जाण्याच्या आधी 2-1 वर्षांची ही गोष्ट आहे. मी श्रीरामपूरला बोरावके कॉलेजमध्ये काम करते आणि तिथून मला आमच्या शिक्षण संस्थेच्या संचालक मॅडम ज्या आहेत त्यांचा एकदा फोन आला की मनीषा तू सूर्याचे प्रेमगीत अशी कविता ऐकली आहेस का कधी? तर मी म्हटलं नाही व पृथ्वीचे प्रेमगीत माहिती आहे पण सूर्याचे प्रेमगीत वगैरे कविताच नाहीये अशी, असं मी अगदी कॉन्फिडेंटली सांगितलं. आणि नंतर मग म्हटलं की सहज माझ्या मनात आलं की विचारून बघूया कोणाला तरी. घरात माझे मिस्टर पण मराठीचे प्राध्यापक आहेत आणि माझे वडील मराठीचे प्राध्यापक आहेत, त्यांना विचारावं कुणाला विचारावं. पण मी यात विचार करताना मी म्हटलं आता सेशन कोर्टात जाण्यापेक्षा किंवा हायकोर्टात जाण्यापेक्षा डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जावं. आणि बाबांना फोन केला आणि बाबांना विचारलं की बाबा अशी अशी कविता आहे का? तर बाबांनी 1च मिनिटात म्हटलं हो आहे. म्हटलं आहे? अरे बापरे, मी तर नाही सांगितलं. तर बाबा म्हटले आहे. आणि त्यांनी आता मला ते कोणत्या कवीचं नाव सांगितलं तेही आता सध्या हे होत नाहीये. तर ते म्हटले आहे. आणि तू श्रीरामपूरच्या कॉलेजला आहेस ना? म्हटलं हो. अगं ते मंचरकर सरांचं कॉलेज. मग म्हटलं हो बाबा. तिथं असं कर तू लायब्ररीत जा आणि कपाटामध्ये साधारणतः तिथं यांचं मंगेश पाडगावकरांचं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये तू ती कविता शोध. आणि मी साधारणतः 1-1.5 तासात तिथं जाईल त्यांना अपेक्षा होती. तरी मला वेळ लागला माझे लेक्चर्स करून जायला. त्यांचा परत फोन आला, मनीषा सापडलं का पुस्तक? मी म्हटलं बाबा शोधते. तर मग म्हटले मग सापडल्यावर मी परत फोन केला की बाबा सापडलं. आणि हा मग पुस्तक काढ आणि या पानावर बघ बरं साधारणतः आहे का. आणि मी पाहिल्यावर इतकं मला आश्चर्याचा धक्का बसला की बाबा तिथून सांगतायत मुंबईतून की असं असं पुस्तक आहे आणि या पुस्तकातनं तुला ही कविता सापडेल. आणि ती सापडली आणि ते अक्षरशः जोरात ओरडले, अरे वा बाय सापडली. आणि मला सुद्धा खूप आनंद झाला आणि असं वाटलं की बापरे किती म्हणजे ही स्मरणशक्ती काय आहे. आणि अतिशय आश्चर्य वाटलेली ही गोष्ट होती. पण बाबांच्या बाबतीत कोणतंच आश्चर्य नव्हतं, ते तसेच होते आणि म्हणूनच ते जाणं ही उणीव कधीच भरून नाही येणार आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅम. प्राचार्य गमेश सर मनोगत व्यक्त करताय सर? आहे ना, वेळ आहे, बोलू का? हो सर, थोड्या वेळात म्हणजे कमी वेळात. अगदी अगदी सर. सर्वांना नमस्कार. आदरणीय कणेकर ताईंचंही मी सगळे विचार ऐकले आणि नीरजा ताई तर घरातल्याच आहे. त्यांना त्यांच्या कविता आणि त्याचं जगणं मी जवळून पाहिलेलं आहे. बाबांविषयीच्या अनेक आठवणी आहेत. त्यातला 2008 साली मला अनुष्टुप परिवारामध्ये सामावून घेतलं आणि त्यानंतर अनुष्टुपच्या सभेच्या अनुषंगाने मुलुंडला जाणं व्हायचं. त्यावेळेस बाबांचं जे आदरातिथ्य असायचं म्हणजे बऱ्याच वेळेस त्यांचा खांद्यावरती टाकलेला हात, त्याचा स्पर्श मला आजही जाणवतो आणि सगळे विचारपूस करणार. सांगायला मोठा आनंद वाटतो की 2016 साली संस्थेने मला प्रभारी प्राचार्य नेमलं आणि त्यानंतर मी मिटिंगच्या अनुषंगाने मुलुंडला गेलो. त्यावेळेस बाबांनी दरवाजामध्ये मला बघितलं आणि म्हणाले या प्राचार्य कसं काय चाललं कॉलेज वगैरे. आणि मला मोठं दडपण होतं की बाबांपुढे आपण काय बोलणार. आणि मग प्रशासन कसं असावं, बाबांनी एक 10-5 ओळी ज्या सांगितल्या त्या आजही स्मरणात आहे. बाबा त्यावेळेस म्हणाले मला की सगळ्यांना समजावून घ्यायचं असतं, आपण कधी आपली शिस्त मोडायची नाही, पण प्रत्येक गोष्ट आखीव रेखीव आणि व्यवस्थितपणे जर पार पाडली तर आपल्याला खूप मोठं काम करता येऊ शकतं. असे सगळे आशीर्वाद बाबांकडून मिळायचे. दुसरी गोष्ट की जसं एकदा म्हणजे बाबांना जेव्हा विखे पाटील फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला, ते येवल्यामधनं गेले, पुरस्कार मिळाला आणि त्या रात्री मी त्याच्या दुसऱ्या दिवशी बाबांना फोन केला. तेव्हा बाबांना खूप आनंद झाला की काल यायला हवं होतं पण ठीक आहे, एवढ्या सगळ्यांना येणं शक्यच नसतं वगैरे असं म्हणाले. आणि पुन्हा एकदा ते कणेकर ताईंनी ज्या पद्धतीने व्यक्त की बाबांशी बोलताना दडपण यायचं. पुन्हा प्रश्न विचारला की आता सध्या काय वाचन चाललेलं आहे.
मी सांगितलं बरं ठीक आहे, चांगली कलाकृती आहे, चांगलं वाचन करा, त्याच्यावरती समीक्षण करा, त्याच्या कुठेतरी ते चांगल्या नियतकालिकामध्ये वाचायला लिहा, ते लोकांना वाचायला मिळेल, असं सगळं बाबा सांगायचे. आता फक्त एक अनुभव सांगतो आणि मी थांबतो की अनुष्टुप प्रतिष्ठानने मला जसं ट्रस्टी नेमलं त्याच पद्धतीने व्यवस्थापक आणि कोषाध्यक्ष बनवलेलं होतं. बरेच दिवस ते काम केलं आणि आम्ही मीटिंगला बाबा अगदी असे बाजूला बसायचे आणि ते सगळं सादर केलं. मी तो जो ऑडिट रिपोर्ट आहे तो सादर केला. त्याच्यामध्ये बाबांना माहित होतं की विभावरी पाटील पुरस्कार हा दिला जातो अनुष्टुप प्रतिष्ठानच्या वतीने आणि बाबांनी ठेवलेली जी रक्कम आहे प्रतिष्ठानकडे, अनुष्टुप प्रतिष्ठानकडे, त्या रकमेमधनं येणारं जे व्याज आहे ते व्याजामधनं तो पुरस्कार दिला जातो. साधारणपणे लब्धे सरांनी आम्ही सगळ्यांनी जरा जास्तच खर्च केलेला होता. तो खर्च मला वाटतं काहीतरी 52-53 हजार रुपये झालेला होता आणि साधारणपणे आम्हाला जे काही व्याजापोटी पैसे मिळालेले होते तिथे 40-42 हजार रुपये मिळालेले होते. म्हणजे 8 ते 10 हजार रुपये आम्ही जास्त खर्च केलेला होता. आणि बाबांनी विचारलं की मग इथे तर खर्च कमी वाटतो, इथे तर खर्च जास्त वाटतो आणि तर आपल्याला रक्कम तर कमी आहे आपल्याकडे, मग या रकमेचं काय केलं? बाबा लगेच थांबले आणि म्हणाले ही रक्कम मी माझ्या वैयक्तिक तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला घ्यावी लागेल. इतकं सगळं बारकाव्यानं बाबांच्या सगळ्या गोष्टी लक्षात असायच्या. मीटिंग मध्ये सुद्धा अनुष्टुप वरती ते स्वतः कधी काही बोलायचे नाही, पण शांतपणे ही सगळी जी सभा चाललेली असायची ते ऐकायचे आणि जेव्हा एखादा काही विचारलं आपण मार्गदर्शन पर तेवढेच 2 वाक्य बाबा बोलणार, त्यापेक्षा कधीही जास्त म्हणजे आमच्या कामामध्ये ते मध्ये कधीच चर्चेमध्ये सहभागी व्हायचे नाही. दुसरी एक आठवण सांगतो आणि थांबतो की अस्मिताताई म्हणजे बाबांची कन्या आणि लब्धे सरांच्या मिसेस त्या जेव्हा गेल्या आणि जेव्हा तिथे गेलो त्यावेळेस मी सतत प्रवास करत असताना असा विचार करायचा की आता बाबांना बऱ्यापैकी खूपच त्रास होणार, कारण आता या एवढ्या वयामध्ये एकमेव स्त्री आणि आता मग त्यांचाही आधार आता घरामध्ये नाहीये, तर हे सगळे खूपच बाबांना या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होणार असं सतत मनात विचार होता. आम्ही मुंबईला गेलो, सगळं विधी वगैरे ते अंत्यविधी वगैरे झाला. निघताना आम्ही बाबांजवळ गेलो तेव्हा बाबांनी पुन्हा खांद्यावरती हात ठेवला आणि ते एवढंच म्हणाले ठीक आहे, जी गोष्ट घडायची ते घडते, ते काही कुणाच्या हातात नाही. पण बाबांच्या आंतरिक मनामध्ये जो एक खंबीरपणा होता तो तिथे जाणवला आणि स्वतःचं दुःख स्वतःशी साठवून इतरांशी कसं खंबीरपणे त्यांना जागवायचं हे बाबांजवळ होतं. अशा कितीतरी आठवणी आहे. आज मनमाड महाविद्यालयाने हा सगळा वेबिनार आयोजित करत बाबांच्या स्मृती जागवल्या, त्याबद्दल मी आदरणीय आमचे संस्थेचे उच्च शिक्षणाचे प्रमुख आणि संचालक आणि मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मार्गदर्शक आदरणीय जगदाळे साहेब यांनी आणि आंबेकर सर, काखंडिके मॅडम असतील, त्यांच्या सगळ्या टीमने या वेबिनारचं आयोजन केलं. त्याबद्दल मी त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर मी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर बी एस जगदाळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपला अध्यक्ष मनोगत व्यक्त करा. खरं तर एवढी सगळी मान्यवर व्यक्तींनी आपलं मनोगत मांडलेलं आहे आणि बाबांबद्दलचे विचार आपल्या समोर जे काही या निमित्ताने आपल्या समोर दिलेले आहेत त्याबद्दल मी सगळं मान्यवरांचे प्रथमतः ऋण व्यक्त करतो. आजच्या व्याख्यानाच्या प्रमुख मार्गदर्शिका आदरणीय प्रतिभाताई कानेकर, बाबांच्या कन्या नीरजा मॅडम, या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व बाबांचे नातेसंबंधी, काही अनेक महाविद्यालयाचे प्राध्यापक जे काही सहभागी झाले आणि सर्वच उपस्थित आमचे महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर बंधू आणि विद्यार्थ्यांना. खरं तर माझं नशीब आणि भाग्य की माझी ह्या महाविद्यालयामध्ये बदली झाली आणि बदली झाल्यानंतर
तोपर्यंत मला साधारणतः 13 ते 14 वर्षाचा इतर महाविद्यालयात कामाचा अनुभव होता. आणि त्या मनमाड महाविद्यालयात गेल्यानंतरच तिथलं जे काही ओव्हरऑल वातावरण, तिथलं शैक्षणिक कामकाज आणि सगळ्याच गावातून येणारी जी काही व्यक्तिमत्व होती, त्यांच्या आल्यानंतर बाबांची चौकशी, बाबांबद्दलचे विचार आणि त्या महाविद्यालयाप्रती असलेला आदर, हे जेव्हा मला हा बदल लगेच दिसला, मला अतिशय प्रखरतेने जाणवला. आणि तेव्हा माझा मनाला ठाम झालं की या सगळ्या महाविद्यालयाला आणि ह्या महाविद्यालयाच्या ज्या काही प्राचार्य पदाला प्राचार्य मसू पाटलांनी फार मोठा सन्मान आणि दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. आणि ह्या सन्मान आपल्याला तसा का असेना, थोडा का असेना पुढे न्यायचा आहे. खर तर एखादं महाविद्यालय शून्यातनं सुरू करणं आणि त्या महाविद्यालयातल्या सुरुवातीपासूनच्या काळापासून त्या महाविद्यालयामध्ये आपलं सगळ्या पूर्ण वेळ तिथं देणं आणि त्या महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास करणं एखाद्या प्राचार्यांच्या दृष्टिकोनातून खूप आनंदाची गोष्ट असते. आणि त्यासाठी त्यांचं जे काही त्याग असतो, एक क्षण आणि क्षण ही माणसं त्यासाठी देत असतात. आणि त्या त्यागापोटी आणि ज्या माणसाने ह्या सगळ्या साहित्यिक क्षेत्रामध्ये एवढं मोठं योगदान दिलेलं आहे महाराष्ट्राला, त्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण पण कुठेतरी त्यांच्या भावना आणि त्यांच्या कामकाज, त्यांचे विचार पुढे नेण्याचे असतील तर महाविद्यालयामध्ये आम्ही जे काही व्याख्यानमाला त्या निमित्ताने जे काही सुरू केले, त्या व्याख्यानमाल्याचं जे फलित आज दिसतंय, आंबेकर सर, थोरात सर आणि सगळेच काकणके मॅडम या सगळ्या त्या महाविद्यालयातल्या सगळ्या शिक्षकांनी त्यासाठी केलेले प्रयत्न असतील. खरं तर आजच्या पिढीला इथिक्स अँड व्हॅल्यूज, जीवन मूल्य आणि जे काय आम्ही नीतिमूल्य म्हणतोय, हा अतिशय महत्वाचा भाग ठरणार आहे. आमच्या सगळ्याच महाविद्यालयांचं शासन स्तरावर जेव्हा आम्ही ॲक्रिडिटेशन करतो किंवा मूल्यांकन करतो, मग NBA मार्फत होत असेल किंवा NAAC मार्फत होत असेल, त्याच्यामध्ये याला जास्त महत्व देण्याचा प्रकार आणि जास्त महत्व देण्याची सवय आता लावण्याची गरज आहे. आणि कदाचित अजून ते वाढ होईल. काही अंशी त्यांच्यावर थोडं वेटेज दिलेलं आहे. पण आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आम्ही हे जीवनमूल्य आणि नीतिमूल्य ह्या समाज सुधारकांचे नाही ठेवले तर कदाचित आपली पिढी कुठेतरी चुकते का, आम्ही शिक्षक चुकतोय का, असंही समजायला हरकत नाही. खरं तर बाबा त्या काळचे कामानुसार आज समाज सुधारक झालेले. आणि ज्या मनमाड मधल्या सगळ्याच अजूनही त्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आहे. अजूनही त्या महाविद्यालयातला विद्यार्थी कुठल्याही पेपरमध्ये कॉपी न करता लिहिण्याची सवय त्याला जडलेली आहे. ही त्या महाविद्यालयाला बाबांनी लावलेली जी जीवनमूल्य, नीतिमूल्याची जी संकल्पना होती, तीच त्या विद्यार्थ्यांमध्ये गेली आणि त्याच विद्यार्थ्यांची मुलं महाविद्यालयात शिकताय त्या घरांमध्ये गेली. आज फक्त नीरजाताई तुमच्या घर आणि गोतू पाटील म्हटले की आमच्या घरांमध्ये आलं असं नाहीये. हे सगळ्या घरांमध्ये गेलंय. मनमाड परिसरातल्या खेडोपाड्यातल्या सगळ्या घरांमध्ये गेलेलं आहे. आणि आपण मनमाड शहराचं जर अवलोकन केलं, आज जरी बघितलं किती राजकीय पक्षांचे वेगळे लोक असतील, पण तरी ते ह्या एकत्रित भावनेने जगताय. मनमाड बद्दलचा हा एक वेगळा दृष्टिकोन आपण बघायला पाहिजे की मनमाडची सगळी माणसं एकत्र आहेत. कारण त्यांचे विचार आहे ना, शिक्षणामध्ये जे काही विचार निर्माण केले ते बाबांच्या सानिध्यामुळे असतील, कदाचित तेच कारण असू शकतं आणि त्याच्यामुळे ही सगळी माणसं एकत्र झाली आणि त्या विचाराने ते वागतायत. त्यामुळे मनमाडचं एक वेगळं वैशिष्ट्य त्यांनी निर्माण केले. आज आम्ही साहित्यिकांचा सर्वे करतो मनमाड परिसरातला, तर कितीतरी साहित्यिक मनमाड मध्ये वाचतायत, मनमाड परिसरामध्ये आहेत. आमची अनेक मुलं जी साहित्यामध्ये पुढे येत आहेत ते सुद्धा महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी रूपाने जेव्हा आम्ही बोलवतो तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा प्राचार्य मसू पाटील आणि तिथून जी सुरुवात होते. मग तिथला ज्येष्ठ साहित्यिक असेल किंवा एखादा पालक महाविद्यालयात येणारा असो किंवा कोणी शिक्षक त्या महाविद्यालयात ज्यांनी काम केलेले तो येणारा असो, हा पहिला आल्यानंतर हे मसू पाटील सरांचं महाविद्यालय अशी भूमिका घेऊन जेव्हा मांडतो आणि माझ्या प्राचार्य कॅबिन मध्ये आल्यानंतर इतकं कौतुक करता, इतकं मनापासून बोलता, त्यामुळे
त्या महाविद्यालयाला, त्या प्राचार्य पदाला सरांनी फार मोठी उंची गाठून दिलेली आहे आणि ती उंची, ते तत्व, तेच भूमिका आपल्याला पुढे नेण्याचं काम या कार्यशाळेमार्फत किंवा या व्याख्यानमालेमार्फत समाजामध्ये ते तत्व नेण्याचं काम आम्ही छोटा का भाग असे ना आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही एक कार्यशाळा घेतली आणि ते सगळे कार्यशाळेचे सगळे माहितीपत्र आदरणीय प्रशांत दादा साहेबांपर्यंत हे सगळं आम्ही नेल्यानंतर व्याख्यानमाला आम्हाला सुरू करायचा हाही विषय नाही. त्यानंतर दादांनी एक दिवशी फोन आला की अरे आपल्याला मसू पाटील सरांचा आपल्या पोर्चमध्ये एक चांगल्या पद्धतीने एक मोठं फोटो तयार करा, फ्लेक्स तयार करा आणि तिथे तो फ्रंटला डिस्प्ले करा. जेव्हा एखाद्या संस्थेचे प्रमुख एखाद्या प्राचार्यांना फोन करून सांगता की आपल्याला त्या महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये या पद्धतीने पोर्चमध्ये हा फोटो किंवा ती इमेज आपल्याला तिथं लावायची आहे आणि त्या पद्धतीने ह्या भूमिका बघा, ह्या भूमिका आपण बघण्याची गरज आहे. मॅडम नीरजा मॅडम मगाशी म्हटल्या की एखाद्या महाविद्यालयामध्ये असलेल्या प्राचार्यांच्या प्रती इतका आदर व्यक्त केला जातो आणि त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी एखादी व्याख्यानमाला सुरू केली असते. त्याचं कारण मॅडम त्या प्राचार्यांनी केलेलं कर्तृत्व आणि सत्कर्म हे सगळ्यात महत्वाचं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जे काही ब्रीद वाक्य आहे, ह्या किर्यावानस्य पंडिता, जे जो कर्म करतो, चांगलं काम करतो त्याला पंडित संबोधलं जातं. आणि मसू पाटील खरं तर आपल्या त्यांनी कर्माने आणि त्यांच्या सगळ्या जीवन त्यांच्यामधली जी काही व्हॅल्यूज पार्टला त्यांनी जे वेटच दिलं, आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय समाजाप्रती, विद्यार्थ्यांप्रती, त्याच्यामुळे ते सर्वश्रेष्ठ प्राचार्य म्हणून जे काही समाजामध्ये मान्यता प्राप्त झाले. आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे जे काही प्राध्यापक आणि विद्यार्थी ऐकतायत त्यांच्यामध्येही ते भाव निर्माण व्हावा, हाही एक याच्यामधला आमचा एक कुठला तरी स्वार्थ पण इथं दिसतोय आणि ते खरं तर आम्हा सगळ्या शिक्षकांची ही जबाबदारी आहे. आणि जर आपण समाज व्यवस्थेला आणि शिक्षण प्रक्रियेमार्फत जर आम्ही व्हॅल्यू एज्युकेशनचा पार्ट दिला आणि त्याच्यावर आम्ही काम जास्त करण्याचं 50% एज्युकेशनचा पार्ट मी तर म्हणेन साहित्यामधला, आम्ही साहित्य इंग्रजीचं असेल, मराठीचं असेल किंवा कुठलंही साहित्य आम्ही जेव्हा शिकवतो त्या साहित्यामध्ये पहिलीपासून तर पदव्युत्तर पर्यंत कुठलंही साहित्य असेल त्या साहित्यामध्ये सगळे जे काही लेख असतील ते जीवनमूल्ये आणि नीतिमूल्याच्या अनुषंगानेच आम्ही जर अभ्यासक्रमात आणले, सगळ्या भाषांचे म्हणतोय तरच पहिली ते वरच्या सगळ्या वर्गांमध्ये ते पुस्तक हातात घेताना, वाचताना कुठल्याही लेखकाने लिहिलेले जे काही कविता असेल, कुठली गोष्ट असेल, त्या अनुषंगाने जर आमच्या सगळ्या वर्गांमध्ये पहिलीपासून शिकवलं गेलं तर निश्चितच बाबांचं जे काही उद्दिष्ट होतं, बाबांची जी काही इच्छा होती त्या साहित्याकडे बघण्याची किंवा समाजाला पुढे आणण्याची, ती आपण खरं तर साध्य करू शकतो. आणि पुन्हा एकदा आदरणीय प्रतिभाताई कान्हेकर असतील किंवा अशा सगळ्याच ज्येष्ठांनी एकत्र येऊन आपल्या ह्या ज्या अभ्यासक्रम प्रणाली आहे, पहिलीपासून तर पदव्युत्तर पर्यंतची जी काही अभ्यासक्रम प्रणाली असेल त्या साहित्यिकांनी पुन्हा एक दिशा देण्याचे काम करून ह्या अभ्यासक्रमामार्फतच आपण शिक्षकांमार्फत या सगळ्या मुलांपर्यंत चांगले विचार पोहोचू शकतो. हे सुद्धा काम येणाऱ्या काळामध्ये जर केलं तर निश्चित चांगलं होईल असंही कारण इथं अनेक साहित्यिक नव्याने निर्माण जे काही लिहित आहेत तेही साहित्यिक इथं सहभागी झालेले आहेत. यावर्षी आमच्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेने अतिशय चांगला एक उपक्रम सुरू केलेला आहे. आम्ही काय केलंय की जसं विद्यापीठ स्तरावर अभ्यास मंडळ असतात तसं महाविद्यालय स्तरावर, महासंस्था स्तरावर अभ्यास मंडळ केले. मग मराठीचे सगळे शिक्षक एकत्र एक अभ्यास मंडळ सुरू केलंय. मग त्याच्यामध्ये आम्ही साधारणतः 12वी ते 1ली पर्यंत जो काही मराठी विषय शिकवतो त्यांचं एक अभ्यास मंडळ केलं आणि येणाऱ्या काळामध्ये मराठीचे सगळे शिक्षक एकत्र येऊन त्याच्यावर ते चांगलं मराठी विषयाचं जे काही शिक्षणाच्या प्रणाली असतील, ऑनलाईन शिक्षण असेल, ई कंटेंट असेल किंवा चांगले साहित्यिक जे काही निर्माण होत असेल त्यांना एकत्र करून मुलांपर्यंत पोहोचायचं असेल, हे विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येऊन हे ऑनलाईन पद्धतीने काम करतायत. तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये याचा आपल्याला निश्चित बदल दिसणार आहे. आणि ह्या ज्या काही कार्यशाळा हे सगळ्या ज्येष्ठ साहित्यिकांना एकत्र करून आपण विद्यार्थ्यांपर्यंत हे नीतिमूल्य आणि जीवनमूल्यांत पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आणि शिक्षण व्यवस्थेसाठी हा मोठा संदेश आहे. जरी छोटासा प्रयत्न असेल तरी शिक्षण व्यवस्थेसाठी हा अतिशय मोठा प्रयत्न आहे. आणि आपण जर असे माजी विद्यार्थी जे ज्यांचं योगदान आहे, आज खरं तर इथं
आदरणीय प्रतिभाताई काणेकरांना जर आम्ही म्हणजे इथं आम्ही व्याख्यानमालेला बोलवलं नसतं तर अनेकांना कळालं नसतं की मसगाव महाविद्यालयामध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेतलेलं आहे. आणि त्या मालेगाव बऱ्याच दिवस रहिवासी होते आणि या महाविद्यालयामधनं त्यांनी काही नावं पण त्या घेताना घेतली. मला तर मॅडम पुन्हा एकदा गरज भासणार आहे की आम्ही माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करत आहोत. या अभ्यास मंडळावर ती जबाबदारी टाकलेली आहे मराठी त्या विषयाचे. आणि संस्थेमध्ये जे काही मोठी माणसं शिकून झाली आपल्या संस्थेच्या महाविद्यालयातून शिकली त्यांना सगळ्यांना आपल्याला एकत्र करून आणि शिक्षणासाठी पुन्हा त्यांची मदत आम्हाला घ्यायची आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी मदत घ्यायची आहे आणि त्याचं माझे विद्यार्थ्यांचा सहभाग या शैक्षणिक कामकाजामध्ये वाढवायचा आहे. त्यामुळे सगळ्याच अभ्यास मंडळाचे जे काही सगळे मराठी असेल, मराठीने संस्थेतले सगळे मराठीचे माझे विद्यार्थ्यांना संकलन करा, त्यांचे ग्रुप करा, त्यांचं संमेलन घ्या आणि आपण साहित्य संमेलन, खरं तर आमची खूप मोठी इच्छा होती की एक छोटंसं साहित्य संमेलन आपल्या महाविद्यालयात घ्यावं आणि सगळ्या महाविद्यालयाच्या माझ्या विद्यार्थ्यांना बोलवावं. पण या करोनाच्या पार्श्वभूमीमध्ये त्या गोष्टी आपल्या थोड्या राहिल्यात. तर मी त्या ग्राउंड्सवर जेव्हा जातो तेव्हा ती भव्यता बघतो आणि त्या ग्राउंड्सकडे बघताना मला तेच दिसतं की मोठा स्टेज असेल आणि तिथे सगळे माझे विद्यार्थी येतील आणि हे जुने सगळे लोक या महाविद्यालय प्रक्रियेचा आनंद घेतील आणि ह्या नवीन विद्यार्थ्यांना एक दिशा देतील. खरंच मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. ही जबाबदारी आपण पेलूया आणि याच्यात आम्हाला सहभाग आपला कायम हवा असणार आहे. आज आपण अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय निष्ठेने एखाद्या व्यक्तीबद्दल आदर किती व्यक्त करावा सगळ्या भाषणातून आम्ही ऐकत होतो आणि हेच खरं आम्हाला एक शिक्षण ही कार्यशाळा आम्ही संबोधतो. आपण सगळेच असेच महाविद्यालयांवर प्रेम करावं, आम्हाला सहकार्य करावं, आम्हाला मार्गदर्शन करावं आणि निश्चितच बाबांचे विचार आणि बाबांचे तत्व हे पुढे नेण्याचं काम आणि येणाऱ्या पिढीसाठी देण्याचं काम आमचं निरंतर चालू राहील. आम्ही हे व्याख्यानमाला जे काही व्याख्यान होता ते आम्ही आमच्या महाविद्यालयाचं युट्यूब चॅनल केलेलं आहे. त्या युट्यूब चॅनलवर अपलोड करतो आणि ह्या लिंक सगळ्यांकडे पुन्हा शेअर करतो. हे कायमस्वरूपी संकलन या निमित्ताने आमच्याजवळ होत आहे. कदाचित ही प्रणाली जर बाबांच्या काळात राहिली असती तर आज बाबांचे किती व्याख्यान आम्हाला आज आमच्यासारख्या पिढीला बघता आले असते आणि ते विचार ऐकता आले असते. निश्चित त्या गोष्टी त्या काळात बदल होत असतो. तरी जी काही अशी व्यक्तिमत्व आहेत त्यांचे विचार पुन्हा एकत्र संकलन करणं, रेकॉर्ड करणं आणि येणाऱ्या पिढींसाठी कायमस्वरूपी ते प्रिझर्व करणं असं मी संबोधतो. आणि निश्चितच याच्यातून एक चांगल्या गोष्टी निर्माण होतील. चांगले साहित्यिक या निमित्ताने आपण या व्याख्यानमाला सहभाग करून घ्या. आपणही काही नावं सुचवावी जेणेकरून ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आमचा मानस असतो कमीत कमी 50 व्याख्यान व्हावे असे आमची एक आमचा मानस असतो. तर आपण कृपया त्याच्यासाठी सहकार्य करावं. खूप वेळ झालेला आहे. आपण सलग 2 तास इथे एकत्र जमलेलो आहोत. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून महाविद्यालयाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करेन. आणि माझं खरं तर मी ह्या कार्यक्रमाचा अध्यक्ष संबोधणं हे चुकीचं ठरतंय. तरी प्राचार्यांची एक जबाबदारी असते, ती पार पाडायची असते, तशी मी पार पाडतोय. आपण सगळ्यांनी सगळे सहभागी झाले त्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद व्यक्त करेल आणि इथंच थांबतो. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड या महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली प्राचार्य डॉक्टर मसू पटेल व्याख्यानमाला आणि या व्याख्यानमालेचं आजचं हे पुष्प बाबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आज मराठी विभाग आणि महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेलं होतं. या आजच्या पुष्पाची गुंफण करणाऱ्या डॉक्टर प्रतिभाताई पेनेकर यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून बाबांच्या कन्या निरिजाताई यांना काकणकी मॅडम यांनी फोन केल्यानंतर लगेचच होकार दिला आणि या सगळ्या कार्यक्रमाचं हे नियोजन आम्हाला करता आलं. त्याबद्दल ताईंचे मी आभार व्यक्त करतो. शिवाय या कार्यक्रमाला बाबांचे काही सहकारी किंवा बाबांचे काही विद्यार्थी म्हणता येतील तेही सहभागी झालेले होते. प्राध्यापक गोतू पाटील सर असतील, एकनाथ पगार सर असतील, माननीय प्राचार्या डॉक्टर उज्ज्वला देवरे मॅडम असतील, त्याचबरोबर प्राचार्य भाऊसाहेब गमे सर, अनेक खूप नावं आहेत. बाबांचे काही स्नेही पण आहेत. या सर्वांनी या ठिकाणी सहभाग घेतला. त्याचबरोबर विविध महाविद्यालयातून प्राध्यापक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत.
त्या सर्वांचं आणि सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने, संयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांचं प्रेम असंच आमच्यावर असू द्या. वर्षभरात आम्ही दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या थीम घेऊन ही व्याख्यानमाला राबवणार आहोत. त्यामुळे आपणा सर्वांना पुन्हा पुन्हा आम्ही आमंत्रित करू. आपणा सर्वांचा आंबेकर सर मला इथं बागले, अमृता बागले पण एक नाव दिसतंय हो. बागले सर जॉईन दिसतंय का? असू द्या, आता तुम्ही आभारापर्यंत आलायत, कंटिन्यू करा. मी आपणा सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीने पुनश्च एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अनावधानाने काही ज्येष्ठांची नावं राहिली असतील, वेळेच्या अभावी पण थोडासा शॉर्टकट मारला. पुनश्च एकदा सर्वांचे मनापासून आभार आणि आमच्या आमंत्रणाला आपणा पुढच्या कार्यक्रमांसाठी आपणा सर्वांचा होकार असेलच असं गृहीत धरून आम्ही पुन्हा आपल्याला आमंत्रित करत राहू. आजच्या या पुष्पाची गुंफण या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. अध्यक्षांच्या वतीने आज आपण इथे थांबूया असं मी जाहीर करतो. सर्वांचे पुनश्च एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद, मनापासून आभार.